जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार, मी डॉक्टर वीरेंद्र वसंत दाटके. मी समर्थ भक्त आहे आणि सध्या इंदिरा ग्लोबल बिझनेस स्कूल या MBA इन्स्टिट्यूटमध्ये संचालक म्हणजेच डायरेक्टर म्हणून काम करत आहे. नवीन वर्षाच्या संकल्पानं, नवीन वर्षाच्या निमित्तानं आपण सर्वजण आज भेटत आहोत. गेले 2 वर्ष आपण कोरोनाचा सामना केला. कोरोनाची जी महामारी आली होती त्यातून आपण आता सावरत आहोत. त्यानिमित्तानं आपण आजची ही मुलाखत घेत आहोत. आपल्याला माहीत आहे की समर्थ रामदास स्वामी यांच्या आणि भगवान श्रीधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड, या सज्जनगडावर गेली 70 वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत असलेली संस्था म्हणजे श्री समर्थ सेवा मंडळ. या समर्थ सेवा मंडळाचे कार्यावं श्री योगेश बुवा पुरोहित रामदासी आणि मंडळाचे सल्लागार मकरंद बुवा सुमंत रामदासी आज आपल्यासोबत आहेत. नवीन वर्षाच्या निमित्ताने आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. मंडळाचं आत्तापर्यंतचं कार्य, मंडळाच्या कार्याचा उद्देश आणि आगामी काळातील योजना याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. मला खात्री आहे की सर्व समर्थ भक्त या मुलाखतीची आतुरतेने वाट पाहत होते. आपण अधिक वेळ न दवडता प्रश्नांना सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न मी योगेश बुवांना विचारतो. मंडळाची स्थापना 1950 साली झाली, तर त्यामागचा उद्देश काय होता? स्थापनेच्या वेळची पार्श्वभूमी काय होती हे आम्हाला सांगा. समर्थ असताना समर्थांनी फार मोठी एक जणू सेनाच निर्माण केलेली होती. महंत निस्पृह लोकांची सेना, जी संपूर्ण देशाला जागृत करेल. धर्मजागरण, देशजागरण आणि समाजाचं उत्थान होईल या हेतूने रामदासी मंडळी जी निस्पृह होती ती संपूर्ण भारतभर निरनिराळ्या मठांच्या स्थापना करून विखुरलेली होती. अशीच काहीशी मंडळी सज्जनगडावर समर्थांनंतर देखील कार्यरत होती. 1941 साली अशाच रामदासी मंडळींचा एक संघ निर्माण झाला, जो समर्थ कार्य करू लागला. प्रत्यक्षात 1950 साली परमादरणीय भगवान श्रीधर स्वामींच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने ह्याच रामदासी मंडळींनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड ह्या नावाची संस्था स्थापन केली. संस्थात्मक स्वरूप 9 जानेवारी 1950 ह्या दिवशी आलं. परंतु हे रामदासी कार्य समर्थांच्या काळापासून आजपर्यंत अखंड चालू आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने आज संपूर्णपणे गडाचा कायापालट म्हणा, अन्य काही म्हणा, हे काम चालू आहे आणि स्वामींचे आशीर्वाद आहेत या संस्थेला. म्हणजे नवीन वर्षात आत्ता आपण जानेवारी महिन्यातच आहे, 9 जानेवारीला वर्धापन दिन आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि 72 वर्ष पूर्ण होतील आपल्या स्थापनेला. मकरंद बुवा, तुम्हाला प्रश्न असा आहे की गेल्या 70 वर्षामध्ये खूप स्थित्यंतर झाली आजूबाजूला, समाजामध्ये पण बरेच कायापालट झाला, तर ह्याचा प्रतिबिंब आपल्या रामदासी संप्रदायामध्ये कसं पडलं? समर्थांच्या कार्याची प्रेरणा घेऊन, समर्थांकडूनच प्रेरणा घेऊन, समर्थांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपल्या भारतामध्ये अनेक लोकांनी राष्ट्रकार्य केलं. स्वतः लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अनेकदा गडावर येत असत. आत्ता समर्थ रामदास स्वामी महाराजांची जी समाधी आहे त्या समाधीच्या मंदिराच्या उजव्या बाजूला जी पिंपळाची पारकट्टा वगैरे व्यवस्था आहे, इथे टिळकांनी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत, असा इतिहास आहे. आणि टिळकांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये दासबोध अनेकदा असे. मंडालेला लोकमान्य टिळक राहिले आणि गीता रहस्य लिहिताना रेफरन्स बुक म्हणून जे पुस्तक मागितलं गेलं, जी पुस्तकं मागितली गेली त्यामध्ये सगळ्यात जास्त उल्लेख दासबोधाचा येतो. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून राष्ट्रभक्तीवरती
किंवा राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेवरती समर्थांच्या विचारांची विलक्षण पकड आहे. आणि आज सुद्धा जे संघकार्य चालू आहे किंवा तत्सम अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत असं म्हणूया, जे काही राष्ट्राकरता समर्पण म्हणून करायचं आहे, यामध्ये आपल्याला समर्थांचे विचार सातत्यानं दिसतात. कोणी बोलेल कोणी न बोलणार, पण तरीसुद्धा ही गोष्ट आपल्याला अमान्य करून चालणार नाही. आणि गेल्या 70 वर्षामध्ये तर आता समर्थांच्या विचारांची खूपच आवश्यकता निर्माण झाली आहे की एक राष्ट्रविरोधी गट तयार होतोय आपल्या राष्ट्रात आणि एक राष्ट्राच्या बाजूनं तयार होतोय. यामध्ये काय बरोबर आहे काय कल्याणाचं आहे आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढींच्या, याच्याकरता फारच आवश्यकता आहे समर्थांच्या विचारांची. आणि म्हणून समर्थ सेवा मंडळाचं कार्य, आपण जो प्रश्न विचारला त्या अर्थानं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. श्रीराम. लोकमान्य टिळकांची आठवण म्हणून आपण ज्यावेळी गडावर जातो त्यावेळी मला वाटतं प्रवेशद्वार पण तिथे आहे, ज्याचं नाव लोकमान्य टिळक प्रवेशद्वार आहे. आणि तिथे गेल्यावर टिळकांची आठवण प्रत्येकाला होतच असेल. ती कमानच मुळी समर्थ सेवा मंडळाने बांधलेली आहे. बर. त्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या प्रित्यर्थ समर्थ सेवा मंडळाने उभी केलेली आहे. कारण समर्थांचं कार्य जे होतं त्याच स्वरूपाचं काहीचं कार्य त्या काळानुरूप जे आवश्यक होतं ते टिळकांचं होतं. आणि म्हणून त्यांच्या स्मरणासाठीच तिथे आपण उभी केलेली आहे ती कमान. याच अनुषंगाने मी पुढचा प्रश्न विचारतो बुवा तुम्हाला, की गेल्या 70 वर्षात बरेचसे आध्यात्मिक कार्यक्रम मंडळानं केले, सामाजिक कार्यक्रम केले. अलीकडेच वेदांची माहिती देणारा एक मोठा कार्यक्रम झाला, कीर्तन महोत्सव झाला. तर असे कोणकोणते मोठे कार्यक्रम तुम्हाला आता ह्या प्रसंगी आठवत आहेत? हे जे तुम्ही 2 कार्यक्रमांचा उल्लेख केला, 2013 साली, आत्ताच्या ह्या 13 साली आणि 18 साली 2 मोठे कार्यक्रम झाले. आपण जसं म्हणाल ते कीर्तन महोत्सव घेण्यात आला. त्या वेळामध्ये अनेक मोठे प्रवचनकार आणि कीर्तनकार, त्याला आपण नाव दिलं कीर्तन महोत्सव, पण त्या वेळात अनेक प्रवचनकार आणि कीर्तनकारांना विविध विषय दिलेले होते आणि त्याचा प्रसार आपण जगभर केलं, जेणेकरून विचारांचं प्रवर्तन झाल्याशिवाय माणसामध्ये बदल घडून येत नाही. विचार हेच मनुष्य घडवतात आणि त्याच्या होणाऱ्या क्रिया देखील विचारच सांभाळत असतात. म्हणून विचार जर आपण बदलू शकतो तर मनुष्य बदलणार आहे. आणि हे समर्थांचं कार्य असल्यामुळे ह्यावेळी आपण तो मोठ्या प्रमाणात उत्सव स्वरूपात त्याला केलं, जेणेकरून लोकांना समजेल. उत्सवाच्या स्वरूपात झालं की लोक तिकडे आत्ताच्या भाषेत अट्रॅक्ट होतात, लक्ष देतात. आणि आपल्याला लोकांनी ह्या विचारांकडे लक्ष देणं हेच तर आपलं कार्य उद्दिष्ट आहे. म्हणून आपण हे 2 महत्वाचे कार्यक्रम घेतले. वेदांचं पारायण घेतलं, 4ही वेदांचं पारायण तिथे घडलं आणि ऋग्वेदाचा स्वाहाकार झाला. पण तो केवळ एक कर्मकांडाचा भाग न करून ते दोन्ही त्यात सांभाळलं. वेदांची माहितीही दिली, वेदांमध्ये आत्ताच्या काळानुरूप काय आवश्यक आहे तेही सांगितलं, आणि वेद आवश्यक आहेत हे पटवून देणारे प्रवचनकार आपण बोलवलेले होते, जेणेकरून आपल्या धर्माची स्थापना होणं गरजेचं आहे. धर्मावर खूप टीका होत असते, पण धर्म किती गरजेचा आहे हे त्या काळात लोकांना पटवून दिलं आपण. म्हणून हे 2 मोठे कार्यक्रम झाले. आणि श्रीधर स्वामींनी सुद्धा त्यांच्या काळी कीर्तन महोत्सव घेतलेला होता. तो ह्याच उद्दिष्टाने असा केलेला होता. वर्षभर आपण कार्यक्रम घेतच असतो, हे 2 मोठे झाले कार्यक्रम. मला वाटतं त्याची एक सीडी पण केली होती कीर्तन महोत्सवाची. कीर्तन महोत्सव आणि वेद पारायण सोहळा दोन्ही याचे सीडी आणि पेनड्राईव्ह उपलब्ध आहेत, तिथे कधीही लोक बघू शकतात. आणि आपलं समर्थ सेवा मंडळाचं युट्यूब चॅनलही आहे, ज्यावर हे सगळे कार्यक्रम उपलब्ध आहेत. याच निमित्तानं पुढचा एक प्रश्न असा आहे की राष्ट्रकार्य, मगाशी तुम्ही लोकमान्यांचा उल्लेख केला, तर राष्ट्रकार्यामध्ये समर्थ संप्रदायाचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिलेला आहे. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल की कीर्तनातून जनजागृती कशी झाली, त्यातून लोक कसे निर्माण झाले आणि त्याचा राष्ट्रकार्यामध्ये कसा उपयोग झाला? श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या स्वतःच्या चरित्रावर आणि वाङ्मयावरती प्रभाव दिसतो तो ऋषीमुनींचा. ऋषीमुनींनी असं म्हटलंय की कृण्वन्तो विश्वमार्यम, संपूर्ण विश्वाला आम्ही सज्जनतेचा मार्ग दाखवत आहोत आणि हे आमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. ज्ञानोबांनी हेच केलं, नामदेव महाराजांनी, सगळ्या संतांनी हेच केलं. पण समर्थांच्या काळामध्ये वेळ अशी होती की राष्ट्र नावाची जी गोष्ट आहे, राष्ट्र म्हणजे काही भूभाग नव्हे, नुसता जमिनीचा तुकडा नव्हे, तर त्या राष्ट्रांचं काही संस्कृती असते, त्याचे विचार असतात. परकीयांच्या आक्रमणानंतर आपली माणसं जेव्हा आपलेच विचार विसरायला लागली होती की जे जगाच्या कल्याणाचे आहेत, बरोबर,
त्याचं पुन्हा एकदा प्रखर जागरण व्हावं याकरता समर्थांनी संपूर्ण आयुष्य वेचलं. समर्थ वास्तविक त्यांचं काम झाल्यानंतर, साक्षात्कार झाल्यानंतर एखाद्या मठामध्ये असे बंद राहू शकले असते, पण समर्थ राहिले नाहीत. समर्थ म्हणाले की मला हे काम करायचंय, आणि हे काम स्वतः रामरायने त्यांना सांगितलं होतं. असं गिरीधर स्वामींनी त्यांच्या कुठला ग्रंथ, समर्थ प्रताप नावाचा ग्रंथ, याच्यामध्ये वर्णन करून ठेवलंय की तुम्हास जगदोद्धार करणे आहे. साक्षात्कारानंतर समर्थांना रामरायांनी दर्शन देऊन सांगितलं की तुम्हास जगदोद्धार करणे आहे, तुमची तनु ती आमुची तनुप आहे. दोन तपे काय रक्षिली हे स्वधर्म स्थापने करणे. आणि ही प्रेरणा घेऊन समर्थ पूर्ण भारतभर पायी फिरले. काही ठिकाणी घोड्यावरून प्रवास केला. 1111 पेक्षा जास्त मठ स्थापन केले. महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे भूमंडळी, या न्यायाप्रमाणे गावोगावी माणसं उभी केली. त्यांना कीर्तन, प्रवचन, उपासना हे शिकवलं. वैयक्तिक पातळीवर उपासना करा आणि राष्ट्रप्रेम, संस्कृतीचं प्रेम हे जनजागरण सर्वत्र पोहोचवा. सर्वत्र हे पोहोचवून, आणि हे कल्याणाचं आहे म्हणून पोहोचवा. असं नाही की बाबा अमक्या अमक्या धर्माचा प्रचार म्हणजे काही स्वार्था करता. त्यात तुमचं कल्याण आहे. पहाटे उठा, सूर्यनमस्कार घाला, आई वडिलांची सेवा करा, चारित्र्य पाळा, सज्जनांना आदर द्या, ज्यानं समाज आनंदी राहतो, असे हे विचार आहेत जे वेदांपासून आले. आणि अत्यंत प्रखरतेनं माझे गुरुजी नेहमी सांगतात की परकीयांच्या आक्रमणामध्ये महाराष्ट्र जो उभा राहिला, तो छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शक्तीची जोपासना केली, समर्थ रामदास स्वामींनी जो प्रयत्न सांगितला, आणि तुकोबांनी जी भक्तीची जोपासना केली, यामुळे महाराष्ट्र टिकला. आणि म्हणून दक्षिणेमध्ये या परकीयांची आक्रमण कमी राहिली, कारण महाराष्ट्र भिंतीसारखा उभा राहिला. आणि यामध्ये समर्थ आणि संप्रदायाचा अत्यंत महत्वाचा सहभाग आहे. हे कोणीच अमान्य करू शकणार नाही. आपण नेहमी सांगता कीर्तनातून की दासबोध हा ग्रंथ आहे, हा फक्त देवघरात ठेवण्यासाठी नाही, तर तो दिवाणखान्यात आला पाहिजे. तर त्या निमित्तानं दासबोधाविषयी थोडंसं आजच्या काळामध्ये कसा उपयोगी असतो आहे हे सांगता येईल? तो देवघरात ठेवू नये याचा अर्थ असा की फक्त देवघरापुरता तो मर्यादित नाही, फक्त करून ठेवू नये, किंवा तो वाचलाच जात नाही, नुसता चांगल्या बासनामध्ये गुंडाळून ठेवला जातो, हळद कुंकून फूल, असा तो ग्रंथ नाहीये. कुठलाच ग्रंथ तसा नसतो खरं म्हटलं तर वेदांपासून. तो ग्रंथ जगण्याचा ग्रंथ आहे. असं एकही क्षेत्र नाहीये की ज्या विषयामध्ये दासबोधांनी समर्थ असं मार्गदर्शन केलं नाही. तुमचा व्यवसाय कसा असावा, तुम्ही दिसावं कसं, तुमचं अक्षर कसं असावं, तुम्ही सगळ्यांना कसं सांभाळून घ्यावं, लोकांशी आदरानं कसं वागावं, सगळ्या विषयात आपण आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर मॅनेजमेंटचा ग्रंथ दासबोध आहे, पर्सनॅलिटी मॅनेजमेंटचा. आणि पुन्हा तोच विषय की वेदांपासून कालपर्यंत झालेल्या सगळ्या संतांनी जे विचार सांगितलेले आहेत ते सगळे दासबोधात आपल्याला एकत्र मिळतात. बरोबर. म्हणून मी असं ऐकलं होतं की ऑक्सफर्ड नावाची लंडनची युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी द बेस्ट टेक्स्ट इन मॅनेजमेंट अशी पदवी दासबोधाला दिली की संपूर्ण जगातला मॅनेजमेंटचा सर्वोत्तम ग्रंथ. या ग्रंथात आलेले विचार इतरत्र आलेत, पण संकलन एकत्र कुठं आलं असेल तर समर्थांच्या या श्रीमद दासबोध नावाच्या ग्रंथामध्ये आहे. योगेश बुवा, एक वेगळा प्रश्न, म्हणजे गडावर तर आपण नेहमी जातोच, पण त्याचबरोबरीनं शिवथरगळीचा जो कायापालट झालेला आहे, म्हणजे पूर्णपणे तिथलं स्वरूप बदललेलं आहे. याच्यामध्ये मंडळाचा खूप मोठा वाटा आहे. अगदी गेल्या वर्षी पाऊस झालेला, मोठा पाऊस झाला, त्याच्यानंतर पण तिथे पडझड झाली होती. तर आम्ही बघितलं यूट्यूबला आणि फेसबुकला की तुम्ही स्वतः तिथे गेला होता आणि ते लोक काम करत होते. तर हा जो पूर्ण कायापालट झाला, त्याच्या मागची मंडळाची भूमिका किंवा एकंदरीत कसं काम केलं हे आम्हाला सांगाल का? 1905 साली नानासाहेब देव जे होते त्यांनी ते शिवथरघडीचं संशोधन केलं, सापडली ती घड. त्याच्यानंतर 1915 साली परत ते गेले होते. मग मधला काही कालावधी गेला आणि समर्थ सेवा मंडळाची स्थापना झाली. रामदासी मंडळींच्या लक्षात आलं होतं की शिवथरघड नावाची वास्तू आहे, म्हणून महाडच्या जवळ असल्यामुळे महाडची काही समर्थ भक्त मंडळी आणि सज्जनगडावरचे दिनकर बुवा, कुलकर्णी बुवा, अय्या बुवा, भास्कर बुवा इत्यादी मंडळी तिथे जाऊन हळूहळू काही गोष्टी बदल करायला लागले. या शब्दाने तिथे जाण्याचा मार्गच नव्हता. तर तो साफसफाई करणं, झाडं तोडण्यापासून काही या मंडळींनी प्रत्यक्ष स्वतः केलेलं कार्य आहे. आणि 1960 साली भगवान श्रीधर स्वामींनी समर्थ आणि कल्याण स्वामी ह्या दोघांच्या मूर्ती स्थापना केल्या प्रत्यक्ष शिवथरघडीमध्ये. ते 1960 साली झालं. 1950 साली मंडळाची स्थापना झाल्यापासून 1960 साली 10 वर्षामध्ये ह्या रामदासी मंडळींनी तिथे जावं,
महाडच्या समर्थ भक्त आप्पासाहेब वैद्य असतील, त्याच्यानंतर पारखी साहेब असतील, इत्यादी अनेक महाडच्या भक्त मंडळी, तिथले स्थानिक गावातले मंडळी, ह्या सगळ्यांनी मिळून शिवथर घळीला जाण्याचा मार्ग तयार करण्यापासून जुजबी सोयी निर्माण करणं, म्हणजे मनुष्य राहील अशा पण सोयी नव्हत्या, त्या तिथे सुरू झाल्या. मग परांजपे म्हणून होते, तर त्यांनी ती सगळी शिवथरघळ आणि तो परिसर श्रीधर स्वामींच्या चरणावर अर्पण केला, कारण त्यांच्या नावे ती जमीन तोपर्यंत झालेली होती. हे फार मोठं काम त्यांनी केलं, कारण स्वतःकडे असणारी गोष्ट स्वतःपुरती न सीमित ठेवत्या अख्ख्या राष्ट्राला उघडी करणं हे खूप मोठं काम आहे. आणि ते स्वामींच्या चरणी अर्पण केल्यानंतर स्वामींनी ते दिनकर बुवांच्या स्वाधीन केलं. ती सगळी शिवथरघळ ही समर्थ सेवा मंडळाच्या आता व्यावहारिक दृष्ट्या नावे आहे सगळ्या जगाची, परंतु तिथे व्यवहार सांभाळता यावा म्हणून ते मंडळाकडे आहे. तिथपासनं मंडळाने तिथे साधकाश्रम पहिले बांधला. साधकाश्रम बांधला म्हणजे पिंजरा तयार केला, आणि तिथे राहणारी 1-2 रामदासी मंडळी त्या पिंजऱ्याच्या आत राहायची आणि वाघ सिंह बाहेर असायचे. अशा अवघड परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. साधारणतः कधीची 1950 पासून 1961-62 पर्यंत. 62-63 ला एक छोटीशी इमारत उभी केली, आणि मग तिकडे थोडी थोडी साफसफाई सुरू झाली. अशीच साफसफाई करत करत आज जी शिवथरघळ आहे की जिथे राहण्याची सोय आहे, भोजन प्रसादाची सोय आहे, तिथे येऊन उपासना आणि दासबोध वाचन इत्यादी गोष्टींची सोयी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. तिथली गावातली मंडळी, महाडमधली मंडळी, या सगळ्यांचं याला अमोल सहकार्य झालं, आणि सज्जनगडावरच्या रामदासी मंडळी, विशेष करून समर्थ सेवा मंडळाने तो असा कायापालट सगळा केला. आज तिथे मोठ्या इमारती आहेत, 1-2 उभ्या. तिथे वर्ग पण होतात ना वेगळे वर्षभरात? तिथे वर्षभरामध्ये लहान मुलांसाठी वर्ग होतात, प्रौढांसाठी होतात, तरुणांसाठी होतात. त्याच्या व्यतिरिक्त इतर शिबिरं होत असतात, जे दासबोधाचा प्रचार प्रसार करतील अशी शिबिरं होत असतात. दौरा हा मंडळाचा जो असतो, पादुका दौरा, तो म्हणजे समर्थ भक्तांसाठी आनंदाचा सोहळाच आहे. म्हणजे मी स्वतः त्या दौऱ्याच्या यानं जोडलो गेलेला एक 10 वर्षापूर्वी वगैरे. आणि त्यातलं एकंदरीत जे आयोजन असतं, सकाळपासून काकड आरतीपर्यंत पासून ते अगदी संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत कीर्तन असतं आपलं बुवाच. तर त्या एकंदरीत दौऱ्याविषयी, त्याच्या मागच्या भूमिकेविषयी काय सांगू शकाल आपण? भारतीय संतांनी संपूर्ण समाज सुखी व्हावा, समर्थ व्हावा, नीतिमान व्हावा, याकरता अगदी पूर्वीपासून उपदेश केला, आणि हा उपदेश घरोघरी जाऊन सांगितला. म्हणजे ऐतिहासिक ग्रंथांमधून नोंद आहे की पंढरपूरहून ज्ञानोबा इत्यादी शेकडो संत मंडळी उत्तर भारत आणि दक्षिण भारतामध्ये पायी फिरलेली आहेत. सगळे संत, स्वामी विवेकानंद आत्ताच्या काळामध्ये, समर्थ रामदास स्वामी सुद्धा आयुष्यभर सातत्याने फिरत होते, आणि गावोगावी जाऊन, मग अशी म्हटलं महंत करावे, हे काम करत होते. हेच कार्य पुढच्या काळामध्ये श्री समर्थ सेवा मंडळाने पादुकांच्या दौरा रूपाने शिल्लक ठेवलं. आणि यामध्ये सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराजांची प्रवचनं होत होती, असं आमचे करमरकर बुवा सांगायचे. पादुकांच्या पूजा व्हायच्या, घरोघरी समर्थांनी वापरलेल्या या पादुका जाव्यात, भक्तीचं जागरण व्हावं. आणि खरोखर अत्यंत सामर्थ्य संपन्न अशा त्या पादुका आहेत. आणि या कार्यामध्ये निस्पृहतेनं आदरणीय समर्थ भक्त दिनकर बुवा, त्यानंतर मारुती बुवा, आणि आता त्याच सामर्थ्यानं, किंबहुना काकणभर जास्तच सामर्थ्याने असं म्हणा की नवीन, म्हणजे जुने विचार अधिक नवीन शिक्षण, योगेश बुवा आमचे, या पादुका दौऱ्याच्या निमित्तानं ही सगळी मॅनेजमेंट गावोगावी जाते, ही सगळी व्यवस्था गावोगावी जाते. म्हणजे डोंगर जर संतांकडे यायला तयार नसेल तर संत डोंगराकडे जायला तयार आहेत, अशी एक म्हण आहे पूर्वीची. हे काम समर्थांचा हा पादुका दौरा करतो. मी गेली 32 वर्ष या दौऱ्यामध्ये समर्थांच्या कृपेनंच आहे. मी हजारो लोक असे पाहिलेत की त्यांची जीवनं उद्धरून गेली. अगदी कितीतरी आलेल्या संकटातून मात करण्याचं सामर्थ्य या समर्थांच्या पादुका, ही समर्थांची सेवा देते. मानसिक दृष्ट्या एकदा मनुष्य भरगच्च झाला, मजबूत झाला ना, की तो जगातल्या संकटावर मात करायला समर्थच होतो. आणि मला सांगायचं की समर्थांना अभिप्रेत असणारं निस्पृहतेनं हे कार्य चालू आहे. म्हणजे मिळालेला धान्याचा एक कण सुद्धा वाया जात नाही, एक पैसा सुद्धा ही मंडळी असा व्यर्थ घालवत नाहीत. हा अतिशय समर्थांना अभिप्रेत असणारा निस्पृहतेचा भाग या दौऱ्यामध्ये सांभाळला जातो. हे उल्लेखनीय असं मला वाटतं.
आणि आज दौरा चालूच राहणार आहे. चालू आता जानेवारी महिना आहे तर आता दौरा होईलच. ह्या वर्षी मला वाटतं मुंबईला दौरा आहे. मुंबईला दौरा आहे. अजून ह्या दौऱ्याचं एक असं वैशिष्ट्य मी अनुभवलेलं आहे, मला माहित नाही की त्याचं लॉजिक काय ते समजून घ्यायचं की एका गावामध्ये दौरा गेला की कमीत कमी 4 ते 5 वर्ष तिथे जात नाही. म्हणजे पुण्यात येऊन गेला तर आम्ही वाट बघत असतो की आता पुण्यातला दौरा परत कधी येणार आहे. तर ह्याच्या मागची काय संकल्पना आहे? दौरा आपण जेव्हा काढतो त्यावेळेत तो कालावधी असतो साधारण नोव्हेंबर महिना, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. तर ह्या 3च महिने असतात की ज्या वेळात वातावरण छान असतं हो. आणि मध्ये कुठलेही सण आपले येत नाही. त्यामुळे आपण लोकांची पण सोय बघत असतो. बरोबर आहे. भिक्षा आपण मागतो, प्रत्येक गल्ली बोळात आपण फिरत असतो. त्यामुळे हे वातावरण सूट असतं भिक्षा मागायला. आता आपण हेच 3 महिने बाहेर पडत असल्यामुळे एका गावाला गेल्यानंतर त्या गावाचा टर्न यायलाच मुळे 4-5 वर्ष लागतात. आपण अनेक ठिकाणी असे आता 2 वर्षापूर्वी भोपाळला आपण दौरा केला होता, तो 40 वर्षानंतर गेला होता दौरा. तर अशी आपण काही काही नवीन नवीन स्थानं जोडत जातो. जितकी स्थानं आपण जोडत जाऊ तेवढं परत त्या स्थानाला जाण्याचा कालावधी वाढत वाढत जातो. त्यामुळे त्यात न जाणे आणि त्यात बुवा मला असं परत वाटतं, म्हणजे मारुतीवांच्याकडूनच मी एकदा ऐकलं होतं हा मुद्दा, की पुन्हा त्या गावाला 4-5 वर्ष का नाही जायचं. तर हा पादुकांचा दौरा पैसे आणि धान्य मिळवण्याकरता नाहीये, तर समर्थांच्या विचारांच्या प्रचाराकरता आहे. मग हा प्रचार सर्वत्र झाला पाहिजे. एखाद्या गावात बुवा धान्य मिळते, पैसे मिळते म्हणून पुन्हा पुन्हा तिथं जाणं हे समर्थांना लांछनास्पद आहे, समर्थांच्या कार्याला, असं बुवा एकदा म्हणाले होते. बरोबर. त्यामुळे आपण साधारण 5 वर्ष किंवा 6 वर्षाच्या कालावधीनंतर तिथे जातो. गेल्या वर्षी तुम्ही भोपाळचा उल्लेख केला, त्यावेळी ऑनलाईन मला वाटते तिथून कीर्तन बुवांची आम्ही बघितली होती आणि खूप थंडी होती त्यावेळी आणि काही वेळेला खूप कमी श्रोते असायचे. आम्ही पुण्यातून सगळे लोक बघायचोच. तर त्यावेळेचा एखादा अनुभव सांगता येईल? उज्जैनीला खूप थंडी होती, म्हणजे बोलायला लागलं तरी तोंडातनं वाफ बाहेर पडायची, भिक्षेला माणसं बाहेर यायची नाहीत. कीर्तनाला एक माणूस होता माझ्या, हो पादुका जवळ बसणारा रामदासी, पेटी तबलावाला बुवा आणि एक माणूस. आणि मी म्हणलं की या रूपानेच भगवान महाकालेश्वर उज्जैनीचे आलेत असं मी समजतो आणि कीर्तन करतो म्हटल्यावर तो उठला निघून गेला. समर्थ परीक्षा पाहतात, भगवंत परीक्षा पाहतो. पण विशेष म्हणजे त्यावेळेला या ऑनलाईनच्या सोयीमुळे 300 ते 400 माणसं कीर्तन बघत होते. मी बुवाना म्हटलं, बुवा आज सुट्टी घेऊ का? बुवा रामदासी, कट्टर रामदासी. नाही म्हणली, सुट्टी नाही घ्यायची, ऑनलाईन खूप लोक ऐकतात. आणि आपल्याकडे दत्तात्रयांच्या 24 गुरुमध्ये चंद्र नावाचा गुरु सांगितलाय. चंद्र माझा गुरु आहे. कशा करता तर अवधूत असं म्हणाले तिथे की अमावस्येला सुद्धा चंद्र प्रदक्षिणा घालतो. लोक किती आहेत किंवा समोर आपल्याला रिस्पॉन्स कसा आहे याचा विचार न करता आपण आपलं सादरीकरण, आपली सेवा, शो मस्ट गो ऑन हे शेक्सपियरचे वाक्य आहे, ते वेगळ्या अर्थाने आपण घ्या की आपलं काम आपण उत्तम केलं राहिलं पाहिजे. आणि हेच समर्थांचं. तुम्ही कीर्तनात पण एक नेहमी वाक्य सांगता की देर आर नो मॉरल हॉलिडेज, की चांगलं वागायला सुट्टी कधी नसते. त्यामुळे एक जरी श्रोता असेल तरी कीर्तन केलं पाहिजे. ते आम्ही म्हणजे श्रोते म्हणून सुद्धा आम्ही खूप शिकलो ह्यातून की आपल्या कार्यामध्ये कधी बदल केला नाही पाहिजे. दौऱ्याविषयी अजून एक प्रश्न विचारतो की आता बरेचसे नवीन दर्शक आता आपल्या बघत असतील हा कार्यक्रम, तर त्याचं स्वरूप कसं असतं? कोणकोणते कार्यक्रम होतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत? दौरा ही संकल्पना जी आहे ती निर्माणच झाल्यामुळे समर्थ सेवा मंडळ, जसं बुवाने सांगितलं तसं पादुका आपण समर्थांच्या पादुका घेऊन लोकांपर्यंत पोहोचू आणि विचाराचं प्रवर्तन करूया. श्रीधर स्वामींच्या आशीर्वादाने आपण सज्जनगडावरचा एक समर्थांच्या पादुकांचा जोड आणि महाबळेश्वरचे जे मठपती आहेत देशपांडे म्हणून, गोसावी त्यांचा हे आहे, तर ते आपल्याला गेली 50 वर्ष 70 वर्ष त्यांच्याही पादुकांचा जोड, असे 2 समर्थांच्या पादुका घेऊन आपण दौऱ्यावर बाहेर पडत आलेलो आहोत. ह्याच्यामध्ये सज्जनगडावर होणारे सगळे कार्यक्रम त्याचा आपण आत्ताच्या भाषेत रेप्लिका म्हणूया, तशा प्रकारचा आपण दौऱ्यामध्ये तयार करत असतो. जणू काही आपण गडावरच आहे असा लोकांना असा अनुभव आला पाहिजे की तिथे गडावर सगळी रामदासी मंडळी फिरत असतात, आपण ध्वज लावलेले असतात, समर्थांच्या ओव्या लावलेल्या असतात, पादुकांचं तिथे वातावरण निर्मिती झालेली असते. तर सकाळी काकड आरती होते 6 वाजता. काकड आरती, षोडशोपचार पूजा होते, आरती होते. सज्जनगडावर जशी आरती होती तशी तिथे आरती होते. 8 ते 12 या वेळामध्ये रामदासी मंडळी प्रत्येक गावाच्या सगळ्या गल्ल्यांमध्ये जेवढं होणं शक्य आहे तेवढं
मनाचे श्लोक आणि रघुपतींचं भजन, जी समर्थांची परंपरा आहे, त्याप्रमाणे खालून भजन म्हणत जात असतात. त्याचा परिणाम असा होतो की श्लोक ऐकला जातो, लगेच परिणाम नाही झाला तरी तो खोलवर रुजतो आणि केव्हा तरी परिणाम होतो. आणि याचे अनेक अनुभव या आम्हाला संदर्भातील आले. एक आठवण आहे ती मी बुवांना नंतर विचारतो, आधी तुम्ही सांग. तर तो दौरा, त्यावर भिक्षा होते, हा, हा. त्याच्यानंतर दुपारच्या वेळात भजन आदी कार्यक्रम होतात, मग आरती होते, सायम आरती होते, करुणाष्टक आणि सवाया हा जो कार्यक्रम सज्जनगडावर गेली अनेको वर्ष, म्हणजे 350-400 वर्ष चालू आहे, तो तिथे होत असतो. मग मकरंदचं कीर्तन होतं आणि शेजारती जी आपण सज्जनगडावर रोज म्हणत असतो, प्रभू रामचंद्रांना आणि समर्थांना झोपवतो, त्याच प्रकारे आपण तिथे पादुकांच्या समोर ते अर्पण करत असतो. असा हा दिवसभराचा सगळा कार्यक्रम होत असतो. आता तुम्ही जो उल्लेख केला की लगेच संस्कार ते जाणवत नाहीत, काही वर्षानंतर जाणवतात, तर तुम्ही कीर्तनात बुवा एक आठवण सांगता की एक लहान मुलगा ज्यावेळी बुवा वगैरे खालती जात होते त्यावेळी ऐकत होता घरातून, आणि तो आईला म्हणत होता की हे कोण आहेत, तर ते आईनं सांगितलं की असे असे गडावरून आलेले आहेत हे लोक. आणि काही वर्षानंतर तो मुलगा परदेशात गेला आणि तिथे त्याला आठवण झाली. ते तुमच्याकडनं परत आम्हाला ऐकणं आवडेल. हो, पुण्यातच घडलेली घटना आहे ती. मलाही माहीत नव्हती, पण आमचा पादुका दौरा, हा श्री समर्थ पादुका दौरा पुण्यातल्या दशभुजा गणपती मंदिरात होता. तिथे पावती करायला एक आई आल्या होत्या. तर आमचे दामोअण्णा अभ्यंकर म्हणून गडावरचे समर्थ भक्त, असाच निस्पृह रामदासी, आता गेले ते गेल्याच 2 महिन्यापूर्वी. तर ते पावती करायला बसले, तर त्यांनी मला हे सांगितलं नंतर की बुवा तुम्ही हे कीर्तनात सांगा. पुण्यात राहणारा हा मुलगा, एक मुलगा वरती दूध वगैरे पित होता. सकाळी 8-8:30ची वेळ असेल, त्याला काय शाळेला जायचं होतं. इतक्यात खालून रामदासी मंडळी जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक म्हणत चालली होती. आणि समर्थांच्या भिक्षेची पद्धत अशी आहे की प्रत्येक दारासमोर मनाचा श्लोक म्हणायचा. एक जीवनाचा संदेश त्या मनाच्या श्लोकात असतो की समर्थाची या सेवका वक्रप आहे, खूप संकट असतात, आपण घाबरलेलो असतो, अशा वेळेला हा श्लोक ऐकला की आपली एक मानसिक शक्ती वाढते. आणि प्रत्येक श्लोकात आमचे भाटेबुवा सांगायचे की प्रत्येक श्लोक म्हणजे बी कॉम्प्लेक्सचं इंजेक्शन घेतल्यासारखं आहे, मजबूतच होतो माणूस आणि नीतिमान होतो. तर त्यांना विचारलं आईला काय, आई भिक्षा वाढून आली काय, तांदूळ गहू वाढून परत आली. दूध पिता पिता त्यांना असं डायनिंग टेबलवर विचारलं, मला हा प्रसंगच सांगितला त्यांनी, आई काय काय. तर तिला जेवढं माहिती तेवढं तिनं सांगितलं. असे असे समर्थ रामदास नावाचे मोठे संत होऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु, व्यंकोजी महाराजांचे गुरु वगैरे, त्यांनी मनाचे श्लोक लिहिले, दासबोध लिहिले. आणि त्याचा अर्थ साधारण असा आहे. आई किती छान वाटतंय ग, त्याची चाल सुद्धा इतकी छान आहे, रघुपती राघव किंवा मनाच्या श्लोकाची. हा प्रसंग संपला. त्यानंतर तो मुलगा 10वी झाला, 12वी झाला, पुढचं कॉलेजचं शिक्षण झालं, म्हणजे मध्ये 8-10 वर्ष गेली असती आणि परदेशात गेला. आणि तिथे गेल्यावर ज्या वेळेला मनुष्य एकटा राहतो, छोट्या छोट्या गोष्टी स्ट्रगल करायला लागतं, व्हेइकल्स नसतात, आपलं कोणी नसतं, आपली भाषा त्यांच्या भाषेत थोडा फरक पडतो, त्यावेळेला त्याला तो श्लोक आठवला. त्यानं मनाचे श्लोक वाचून काढले आणि इतका तो स्ट्रॉंग झाला, तर त्यानं सहज फोन केला पुण्यात, आई खूप छान ग. आई म्हणाली अरे बाळा आत्ता नेमका तो दौरा इथे आलाय, म्हणजे मध्ये 10-11 वर्ष गेली असतील. आई म्हणला ताबडतोब जा आणि जास्तीत जास्त जी देणगी असेल ती दे, कारण समर्थांनी त्या वर्षापूर्वी, इतक्या वर्षापूर्वी मला दिलेली देणगी आहे ती त्यापेक्षा जास्तची आहे. हा महत्वाचा पादुका दौऱ्याचा हेतू आहे. म्हणजे सगळे संत हेच सांगतात की तुम्ही संतांच्या कुठल्या ना कुठल्या पद्धतीने संतांच्या सहवासात राहा, म्हणजे तुमचं जीवन सुधारून जाईल. हे कार्य पादुका दौऱ्यांच्या द्वारे आता सुरू आहे आणि ते पुढे चालू राहील. थोडासा आत्मप्रौढीचा दोष पत्करून मी सांगतो की माझी मुलगी ज्यावेळी 10वीला होती त्यावेळी मी तिला परीक्षेला सोडायला जायचो गाडीतून. तर त्यावेळी साहजिकच परीक्षेचं थोडंसं टेन्शन वगैरे यायचं. तर टेन्शन आल्यावर आम्ही काय करायचो गाडीतून जाताना, तर बुवांचे कीर्तन लावायचो दौऱ्यातील. ती पेनड्राईव्ह वगैरे आपले उपलब्ध आहेत आणि त्यामुळं टेन्शन एकदम रिलीफ व्हायचं. म्हणजे हा एक मी स्वतः अनुभवलेला संस्काराचा भाग आहे की लगेच त्याचा परिणाम नाही जाणवत, पण कालांतरानं किंवा आयुष्यभरासाठी ते आपल्या सोबत राहतात. दौऱ्यामध्ये आपले पुस्तकं वगैरे विक्रीसाठी असतात, तसंच गडावर आपली स्वतंत्र लायब्ररी आहे, असं सुसज्ज वाचनालय, आणि तिथे खूप दुर्मिळ ग्रंथ आहेत. आणि गडाच्या शांत वातावरणात तिथं असे दुर्मिळ ग्रंथ वाचणे म्हणजे पर्वणी असते लोकांसाठी. तर त्याच्या मागची भूमिका किंवा त्याचं कार्य कसं आहे हे जरा सांगा. 1950 साली समर्थ सेवा मंडळाची स्थापना झाली. रामदासी मंडळींनी एकत्र येऊन सुरू केलं.
आधी पण रामदासी मंडळी एकत्र होतीच आणि समर्थांच्या विचारांमध्येच हे आहे की ग्रंथावलोकन करावं. बरोबर. सगळ्या प्रकारचे ग्रंथांचं लिखाण मठामध्ये होत असे आणि तो आदेशच होता समर्थांचा, विविध ग्रंथांचं लिखाण करा. त्यामुळे ग्रंथसंपदा हा मुळी या संप्रदायाचा पायाच आहे. ह्याच पायाला धरून त्यावेळेला जी काही थोडीफार पुंजी साठायची त्यातनं ही रामदासी मंडळी, दिनकर बुवा, अय्या बुवा इत्यादी मंडळी जे दुर्मिळ ग्रंथ आहेत ते विकत घेऊन ठेवायचे आणि अशा अनेक ग्रंथांचं म्हणजे कपाट भरलेली होती. त्याचं मूर्त स्वरूप 2003 साली आलं. पण त्याच्या आधी गुरुकुल ह्या नावे ती लायब्ररी चालवली जात असे. गडावरील सगळ्या रामदासी लोकांना तिथून वाचनासाठी पुस्तकं घेऊन जायची. त्याचा अजूनही रेकॉर्ड आम्ही ठेवलेलं आहे. तर प्रत्येकाची सही आहे, बाबा आपलाच माणूस आहे असं चालायचं नाही, व्यवहाराला व्यवहार चोख. त्या मुलाने ते घेऊन जायचं वही, ती सही करायचं त्या पुस्तकाची आणि जशी लायब्ररीत परत आणून द्यायची तसं आय्याबा ते बघायचे सगळे, ते ह्यांना आठवत असेल, सगळी पानं आहेत की नाही एकदा जस्ट चेक करायचे आणि मग ठेवायचे त्याच्या समोर की बाबा तू नीट सांभाळलेस की नाही पुस्तक. कारण पुस्तक जपा हे दासबोधातच समर्थांनी सांगितलं. त्याचं मूर्त स्वरूप 2003 साली आलं. एका छोट्याशा ह्याच्यात खोलीमध्ये ती सुरू झाली आणि आत्ता देशपांडे म्हणून होते आपल्या इथे गडावर, त्यांची जागा होती, त्यांनी ती समर्थ सेवा मंडळाला दिली. त्यांची एक खोली आहे आणि तिथे खाली एक लायब्ररीची स्थापना झाली मोठ्या प्रमाणात. त्याला तर वाचनालय म्हणूया, लायब्ररी वाचनालय. तिथे ह्या वाचनालयाची विशेषता म्हणजे न्यूजपेपर आत येऊ देत नाहीत. कारण ज्या न्यूजने आपल्यामध्ये काही बदल होणार नाही अशी सोयच ठेवलेली नाही. वाचनालय त्यासाठी केलेलं आहे की जेणेकरून ह्या संतांच्या आणि मोठ्या लोकांच्या विचारांमुळे आपल्यात बदल घडावा आणि तो चांगला बदल घडावा. त्यामुळे खूप दुर्मिळ जी संपदा आहे. अनेक जण अशी येतात की हे गडावर तुम्हाला उपलब्ध होईल, तिथे बघितलं जाईल. आजही तो नियम ठेवलेला आहे आपण, जर समजा सेकंड सेट असेल तरच गडावरच्या केवळ रामदासी लोकांना तो वाचनासाठी दिला जातो. नाहीतर मला जर बघायचं असेल तर मला सुद्धा तोच नियम, मी त्या लायब्ररीत जाऊनच वाचतो. मी आठवण सांगतो आत्ताचीच. मला गडावरून बुवांचा फोन आला की बुवा तुम्हाला आत्मारामावर प्रवचन करायची आहेत लॉकडाऊन मध्ये. तर माझ्याकडे आत्मारामाचे रेफरन्स बुक्स आहेत की बाबा बेलसरे, पण भास्कर बुवा नावाचे खूप मोठे अधिकारी समर्थ भक्त होऊन गेले की त्यांना ध्यानात समर्थांच्या समाधीची पूजा दिसायची. इतके अधिकारी, श्रीधर स्वामी महाराजांचे शिष्य. तर त्यांनी आत्मारामावरती छान छोट्याच एक भाष्य केले. तर विशेष म्हणजे बुवांच्या आईच हे लायब्ररीचं कार्य पाहतात, ते सुद्धा कट्टर रामदासी. तर मी म्हटलं मिळेल का ताई, तर परवानगी नाहीये, पण मी गडावर गेलो तर म्हणले देते, पण मला कधी परत देणार, म्हणजे मी इतका गडाचा आहे. पण एकदम स्ट्रिक्ट. आणि विशेष म्हणजे ते प्रवचन झाल्यावर मी त्यांना परत देऊन दिलं. त्यांनी नंतर या लायब्ररीत जास्तीची पुस्तकं शोधली आणि नंतर मला ते पुस्तक वेगळं पाठवून दिलं. पण लायब्ररीतलं पुस्तक लायब्ररीत परत आलं पाहिजे. ही जी कट्टर रामदासित्वाची भावना आहे ना, ती आज या लायब्ररीत जपली जाते आणि अगदी स्ट्रॉंगली खूप मजबूतपणानं बुवांच्या आई ते लायब्ररीचं कार्य, ऍक्च्युली समर्थांचं कार्य, समर्थांच्या या ग्रंथाचं कार्य आईच करतायत. तिथे लायब्ररीमध्ये सज्जनगड मासिक पत्रिकेचे खूप जुने अंक सुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे अगदी 50 वर्षापूर्वीचे, 30 वर्षापूर्वीचे जुने अंक बघायचे असतील तर ते व्यवस्थित बाइंडिंग करून असे ठेवलेले आहेत, तेही बघायला मिळतात. बरोबर. तर त्याच अनुषंगानं पुढचा प्रश्न आहे की आपली सज्जनगड मासिक पत्रिका आहे, हजारो त्याचे वर्गणीदार आहेत, दर महिन्याला त्यांच्यापर्यंत पोचती. मध्ये लॉकडाऊनच्या काळात मला असं आठवतंय की त्याची PDF आम्हाला यायची, काही महिने मेलनं आम्हाला PDF न्यायची आणि आली नाही तर आम्ही मग नेने काकांना फोन वगैरे, अजून आलेली नाहीये वगैरे असं. तर त्या सज्जनगड मासिक पत्रिकेविषयी काय सांगाल? आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न आहे की आपली स्वतःची प्रकाशन संस्था आहे, तर त्याविषयी पण माहिती सांगा. पहिला आपण मासिक पत्रिकेचं बघूया. सज्जनगड ह्या नावाने आपण मासिक पत्रिका सुरू केली. 1951 साली पहिल्यांदा ती प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. 1950 साली आपल्या मंडळाची स्थापना झाल्या 1951 साली सज्जनगड नावाचं आपण एक वृत्तपत्रासारखं पण मासिक काढलं होतं. त्याला 2च पानं होती मोठी, जसं पेपरची 2 पानं असावी तसंच ते काढलेलं होतं, कारण तेवढंच शक्य होतं. संस्था स्थापन झाल्यानंतर खरं बोलायचं म्हणजे फंड्स नव्हतेच त्यावेळेत. रामदासी मंडळींना जेवणच नव्हतं रात्रीचं, तर तरी सुद्धा ते रात्रीचं जेवण सुरू न करता त्यांनी पुस्तकं आणि मासिकं आधी सुरू केली. कारण आपण त्यासाठी आहोत, आपण पोट भरण्यासाठी नाही आहोत. ही कायमस्वरूपी, कारण ती रामदासी लोक होती. 1951 साली
2 भाषांमध्ये सुरू झालं. एक मराठी आणि एक इंग्लिश स्वरूपाने सुरू झालं हे मासिक. तर त्यावेळेची जुनी काही अजून उपलब्ध आहेत. काळांतराने थोडासा बदल घडण्यात आला आणि मासिक पत्रिका अव्याहत तेव्हापासून चालू आहे. 2 पानं होती, त्याची आता 51 पानं झालेली आहेत. गेली अनेको वर्ष आपण हे ह्याच पद्धतीने करतोय. म्हणजे बहुतेक आता 35-40 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे की आपण आता त्याला आर्ट पेपर वगैरे लावतो. आणि परमादरणीय मधुजी नेने जे आहेत त्यांनी, ते आता उपसंपादक आहेत. परमादरणीय अजित कुलकर्णी जे आहेत पुण्याचेच, ते त्याचे संपादक आहेत. ह्या नेने काकांनी खूप परिश्रम घेतले आणि मासिकाला वेगवेगळ्या थीम्स देतात. वाचकांचा सहभाग असा असतो. दिवाळीचा अंक वेगळा असतो, दासनवमीला वेगळी थीम घेऊन करतात. त्याला आता खूप छान स्वरूप आलं. आणि हे मासिक संपूर्ण भारतभर, भारताच्या बाहेर देखील आपण पाठवत असतो. नित्य दर महिन्याला भारताच्या बाहेर अनेको मासिकं जात असतात. जसं मासिक आहे, कारण हे विचारांचं प्रवर्तन करणं हेच आपलं काम आहे. पण केवळ मासिकापुरतं अवलंबून न राहता आपण समर्थ सेवा मंडळाचा प्रकाशन विभाग आहे स्वतंत्र. बाबा बेलसरे जे होऊन गेले, त्यांनी दासबोधाचा अर्थ, त्यांना जो काही समर्थांनी स्फुरण दिलं त्याप्रमाणे त्यांनी लिहिलेलं आहे. ते खूप मोठ्या प्रमाणात तो ग्रंथ सगळीकडे उपलब्ध असतो. प्रकाशन विभागात आपली जवळजवळ 60 पेक्षा जास्त प्रकाशनं आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपण माळा, बुवांच्या सीडी, कीर्तनाच्या, आपण मुद्दामून सांगतो की समर्थांच्या संदर्भातलं तुम्ही कीर्तन करा, आपण त्याचा प्रचार करू. तर अशा सीडी आहेत. मारुती बुवांची प्रवचनं उपलब्ध आहेत, त्यांची पुस्तकं आहेत. दैनंदिन उपासनेचं पण मोठं पुस्तक आहे आणि त्याची पण सीडी आहे, पूर्ण सीडी आहे, पुस्तक आहे. तर अशी 60 पेक्षा जास्त हे प्रकाशन विभाग आपला स्वतंत्रपणे चालतो. असं आपलं कार्य तेव्हापासून चालू आहे अव्याहतपणे. आणि ह्यालाच जोडून एक प्रश्न आहे की दर शुक्रवारी संध्याकाळी मला वाटतं आता ऑनलाईन तुम्ही ते सायन उपासनेसाठी हे असतं, गुगल मीट असते, मला वाटतं दर शुक्रवारी संध्याकाळी 7 ते 8 लोकांना उपलब्ध व्हावी म्हणून जी गडावर उपासना केली जाते ते दर आठवड्याला आपण 7 ते 8 ह्या वेळात प्रसारित करतो गुगल मीट मध्ये. आणि अनेक जण त्याला जॉईन होतात. बरोबर. तर ते आपण आता नवीनच तो उपक्रम सुरू केला आहे, काही महिन्यापूर्वी चालू केला. आजच्या काळामध्ये तो गरजेचा आहे की ज्यांना गडावर येता येत नाहीये त्यांना आपल्या घर बसल्या गडावर गेल्याचा आनंद मिळू शकतो. अगदी बरोबर. बुवा, एक वेगळा प्रश्न आहे की पुस्तकं आहेत किंवा कीर्तन दौरा असेल, पादुका दौरा आहे तर आहेच, परंतु मुलांवर संस्कार व्हावेत किंवा तरुणांवर संस्कार व्हावेत, त्यांनी कीर्तनामध्ये यावं, भावी कीर्तनकार तयार व्हावेत, या दृष्टीनं गडावर दरवर्षी मे महिन्यामध्ये संस्कार शिबिर आयोजित केलं जातं आणि गेली कित्येक वर्ष ते घेतलं. तर त्याचं स्वरूप कसं असतं आणि कुणाला त्याच्यामध्ये जॉईन व्हायचं असेल तर काय करायचं असतं त्यासाठी? थोडं विस्तारानं याचं उत्तर मी देतो. सज्जनगडावरती समर्थ सेवा मंडळाने गेल्या बऱ्याच वर्षापासून अनेक प्रकारचे संस्कार वर्ग, चिंतन शिबिर घेतली. माझं, बुवांचं सुरुवातीला जे शिक्षण झालंय या मे महिन्यात, पूर्वी 1 मे ते 31 मे असा श्री समर्थ संस्कार शिबिर असा वर्गच असायचा. खूप मुलं नसायची, 20-25 मुलं असायची, पण तिथे पेटी, तबला, प्रवचन, कीर्तन, वैदिक, साधारण हे 5 विषय शिकवले जायचे. आदरणीय शेंबेकर बुवा आणि श्री मारुती बुवा आणि अनेक शिक्षक बोलावले जायचे. म्हणजे मला ज्यांनी पेटी शिकवली ते डोळे गुरुजी म्हणून, मी बालगंधर्वांची ज्यांनी साथ केली, इतके आणि अगदी फारच छान. त्यानंतर राजाभाऊ टुंबणे म्हणून होते, ते तबला शिकवायचे. प्रवचन स्वतः वेचलेकर नावाचे एक खूप विद्वान असे गृहस्थ होते, ते शिकवायचे. अण्णाबुवा कालगावकर आम्हाला शिकवायचे, समर्थ सेवा मंडळाचे एक काळचे अध्यक्ष, खूपच अधिकारी होते परमार्थातही. असा हा वर्ग खूप वर्ष चालत होता. पुढे पाण्याचं संकट आलं आणि हा वर्ग बंद पडला. या व्यतिरिक्त मारुतीबुवांनी एक खास वर्ग सुरू केला होता, तो म्हणजे पितृपक्षामध्ये 7 दिवसाचा वेदांताच्या चिंतनाचं शिबिर. त्यामध्ये डॉक्टर काका असं म्हणतो, मुरगुडचे डॉक्टर देशमुख काका, जे श्री कंधारकर महाराजांचे शिष्य, म्हणजे वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदायाचं एकत्रीकरण. आणि काका गडावरती येऊन आम्हाला मुलांना आणि बाहेरच्याही लोकांना वेदांताचे हे द्यायचे. आता जे काय आम्ही प्रवचन कीर्तन करतो त्यामध्ये डॉक्टर काका, त्यानंतर अमरावतीच्या मंदाताई गंधे म्हणून आहेत, त्यांचं नाव घेतल्याशिवाय मला पुढेच जाता येणार नाही, त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. आता जे 2 वर्गाचा उल्लेख झाला, 2 उत्सवांचा, तिथे मंदाताईंचं मार्गदर्शन होतं. संतांचं एकत्रीकरण असेल किंवा ऋग्वेद संहिता स्वाहाकार, म्हणजे अशा लोकांचं मार्गदर्शन. आणि हे वर्ग 30 एक वर्ष, हा वर्ग डॉक्टर काकांचा 36 वर्ष चालू होता.
बर. आणि गडाचे तर लोक तयार झालेच, पण बाहेरचे कीर्तनकार, प्रवचनकार आणि परमार्थातले अधिकारी लोक या वर्गातून तयार झाले. तर तेच काम आता पुन्हा गेली 12-1 वर्ष असेल. अच्छा. हा समर्थ संस्कार वर्ग आता हा आम्ही थोडा कमी केला. महिनाभर मुलांना सोडणं अवघड जाते हो, हो. लोकांना, तर 8-10 दिवस हा वर्ग घेतला जातो. सकाळी 5:30ला याची सुरुवात होते. कोणालाही चहा बी मिळत नाही. काही वेळा मुलं, आई वडील सांगतात आमच्या मुलाला अमका पदार्थ आवडतो, तमका पदार्थ आवडतो, तो नाही तर नाश्ता करत नाही. म्हटलं त्याला पाठवा तर. पहिल्या दिवशी आल्यानंतर मुलं रडतात आईबाबांच्या वियोगात आणि जाताना रडतात सज्जनगडाच्या वियोगात. असा हा वर्ग घेतला जातो. 5:30 ते रात्री साधारण 9:30 असा तो वर्ग असतो. 5:30ला मुलं उठतात, भराभरा आवरतात. पहिल्यांदा त्यांना छान दूध आणि नंतर स्नान झालं की समाधीच्या दर्शनाला ही 100-150 मुलं ओळीनं जातात. आमचे वैशंपायन बुवा आहेत, प्रतीक बुवा आहेत, हे या मुलांना मार्गदर्शन करतात. रामाचं दर्शन, समाधीचं दर्शन, श्रीधर स्वामी महाराजांचं दर्शन, मारुतीचं दर्शन. आणि 7:30ला ही मुलं योगाच्या वर्गाला येऊन बसतात. 7:30 ते साधारण 8:45 योगाचं एक खास मार्गदर्शन केलं जातं. याकरता मुंबईचे अंबिका योग कुटीरचे साधारण 10 ते 15 शिक्षक काहीही न घेता, एकही रुपये तर घेत नाहीत मंडळाकडून, खूप मनापासून शिकवतात. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाऊन असा पाय कर, असा हात कर, ज्याला जे झेपेल ते योगाचं मार्गदर्शन त्याला केलं जातं. योगामधले जे आसनं इत्यादी आहेत आणि मुलं तयार होतात. हे नंतर साधारण 15 मिनिटं सोडली की 9 ते 9:30 मुलं नाश्ता करतात. आणि 9:30 ते 11:30 म्हटलं माझ्या एकट्याच्या ताब्यात द्या, तुम्ही ऐकायला बसा कोणी. आणि या 2 तासामध्ये आपली परंपरा कशी आहे, आणि आमच्याकडे कुठलंही जातीपातीचं बंधन नाही, सगळ्या ज्ञातीची सगळी मुलं येतात आणि त्यांच्या लक्षात येतं अरे किती छान आहे हे. आणि परवाच माझ्या एका विद्यार्थ्यांनी बारामतीच्या साहेबांसमोर कीर्तन केलं. बरं. आणि खूप आवडलं त्यांना. ते म्हणले कुठं? म्हणलं मी सज्जनगडावर शिकलो. मला सांगायचा हेतू असा आहे की अशी ही मुलं शिकतात. 11:30 नंतर मुलं जेवायला जातात. 12 ते साधारण 1 जेवायचा वेळ आहे. 1 ते 2:30 मुलं वैयक्तिक अभ्यास करतात. 2:30 वाजता कीर्तनाचा वर्ग असतो आणि प्रवचनाचा वर्ग असतो. कीर्तनाचा वर्ग मी आणि माझे मित्र घेतो आणि प्रवचन स्वतः योगेश बुवा समोर बसून या मुलांना शिकवतात. आणि इतकं विनोद करीत 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 या मुलांना कसा वेळ गेला लक्षात येत नाही. 4:30 वाजता हा वर्ग संपला की 4:30 ते 6 मुलं दमेपर्यंत खेळतात. खूप दम लागला पाहिजे, मातीत खेळतात. आणि 6:30 नंतर फ्रेश होऊन करुणाष्टक म्हणायला बसतात. करुणाष्टक म्हणत म्हणत या मुलांनी या पॅन्डेमिक मध्ये वैयक्तिक हे वर्ग आयोजित केले ऑनलाईन. आणि त्यात करुणाष्टक म्हणायची मुलं. म्हणजे त्यांच्यातलं जसं आपण हल्लीच्या भाषेत बोलायचं झालं तर IQ, इंटेलिजंट कोशंट जो आहे ना, त्याबरोबर इमोशनल कोशंट सुद्धा वाढला पाहिजे. हे या करुणाष्टकाचं आत्ताच्या काळातलं महत्व आहे. हे मुलांच्या लक्षात नाही येत, पण ते बरोबर स्ट्रॉंग होतात. आणि यानंतर मुलं जेवायला जातात 7:30ला. त्यानंतर पुन्हा बुवा थोडंसं काही राहिलं असेल तर घेतात. अजूनही पुष्कळ त्यांच्याबरोबर मुंबईच्या मला वाटतं रसिकाताई ताम्हनकर आणि इतर लोकही या मुलांना मार्गदर्शन करतात. मलाही काही वाटलं तर मी संध्याकाळी पुन्हा पेटी तबल्याचं काही राहिलं असेल तर घेतो. आणि 9:30ला मुलंही झोपायला जातात आणि मोठा हॉल आहे गडावरती, ही मुलं झोपतात आणि सकाळी पुन्हा 5:30ला सुरुवात. असं या वर्गाच्या निमित्ताने सांगतो, आपण वर्ग सुरू केला आणि त्या वेळात सुरुवात झालेली जी मुलं होती त्यांच्यावर झालेल्या संस्कारांचा परिणाम एवढा झाला, पेंडेमिक मध्ये त्याच मुलांच्या हाती वर्ग चालवायला दिला आणि 2000 मुलांनी ऑनलाईन भाग घेतला. ज्या मुलांना संस्कार दिले त्याने ते सांभाळले आणि त्या 25 मुलांनी स्वतः आमचा कुठलाही मध्ये इंटरफिअरन्स नसताना वक्त्यापासून परीक्षापर्यंत सगळं त्या मुलांनी हँडल केलं. हे म्हणजे मला असं वाटतं ते वर्गाचं फलित झाल्यासारखं झालेलं आहे. युट्यूबवर मला वाटतं उपलब्ध आहेत सगळे ते. योगेश बुवा, समर्थ विद्यापीठ हा म्हणजे मंडळाचं एक मोठं जे कार्य आहे, त्याच्यामधून अनेक परीक्षा घेतल्या जातात, अभ्यासिक तयार होतात किंवा मार्गदर्शक तयार होतात, समीक्षक ज्याला आपण म्हणतो. तर त्याचं एकंदरीत स्वरूप काय आणि कुणाला त्याला जॉईन व्हायचं असेल तर कशा प्रकारे? शिवथर घळीची स्थापना झाली मगाशी आपण बघितलं तर 1960 साली मूर्तींची स्थापना झाली आणि तिथे एक साधक आश्रम बांधला. शिवथरगड ही दासबोधाची जन्मभूमी आहे आणि ह्या जन्मभूमीचं इतकं सामर्थ्य आहे की त्यातूनच समर्थांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा असं तिथले वैद्य म्हणून होते. आप्पासाहेब वैद्य, पारखी, दिनकर बुवा, भास्कर बुवा, दत्ता बुवा इत्यादी ही जी जुनी मंडळी होती, त्यांना असं वाटलं की इथे समर्थांच्या विचारांचा प्रचार करण्याचं प्रचंड बीज आहे, सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य उकललं पाहिजे. त्यासाठी शिवथर घळीमध्ये 1968 साली
एक आश्रम सुरू केला होता. जसं साधक आश्रम मानला तसंच विद्यार्थ्यांसाठीचा एक आश्रम सुरू करण्यात आला होता. आणि त्याचंच परिणती 1985 साली समर्थ विद्यापीठाची स्थापना शिवथरखडीत झाली. त्यावेळेत मामा गांगल होते, मामासाहेब गांगल जे होते ते आणि इतर मंडळींनी ह्या समर्थ विद्यापीठाची स्थापना करून अख्ख्या भारताचं सांस्कृतिक दर्शन व्हावं ह्या हेतूने हा 2-3 वर्षाचा एक उपक्रम तयार केला. 2013 साली हा उपक्रम शिवथरघडीतून सातारा या ठिकाणी आणला. कारण त्याचा हळूहळू विस्तार व्हायला लागला आणि शिवथरगड अजून तशी अप्रोचेबल नाही, सोयीची नाही. म्हणून 2013 साली हा समर्थ सण सातारा इथे सुरू झाला आणि त्याचा विस्तार पूर्ण भारतभर झालेला आहे. आता साधारण दरवर्षी 15,000 ते 20,000 मुलं भाग घेतात. लहान मुलांचा एक कनिष्ठ गट आहे ज्यांच्या 2 परीक्षा आहेत आणि एक वरिष्ठ गट आहे ज्याच्या 3 परीक्षा आहेत. 18च्या आतल्या मुलांसाठी या पहिल्या 2 परीक्षा आहेत ज्यामध्ये मनोबोध इत्यादी समर्थांचं जुजबी वाङ्मय चरित्र हे सांगितलं जातं. आणि 18च्या पुढच्या लोकांसाठी 3 परीक्षा आहेत. ह्या सगळ्या परीक्षा ऑनलाईनच होतात, पत्रद्वारे होतात. आणि ह्या सगळ्या ह्यातनं आता समर्थ वाङ्मयावर हे जास्त केंद्रित करण्यात आलेलं आहे. कारण अनेक प्रकारच्या परीक्षा आता सुरू झाल्यात. म्हणजे गीता दर्शन असेल, अजूनही ज्ञानेश्वरीवरच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. मग आपण ते थोडा अप्रोच बदलला आणि त्याला म्हणजे काय म्हणतात त्याला रिहॉल केल्यासारखं जर केलं तर मग त्यातून आता विद्यापीठ हे खूप जोमाने आता कार्यरत आहे. ऑनलाईनही बसता येतं लोकांना. ज्या कोणाला इच्छा असेल तो बसू शकतो. समर्थ विद्यापीठ सातारा जे आहे ते सगळ्यांसाठी ओपन आहे. वयोगट 18च्या पुढे कितीही असू द्या. तर त्या 3 परीक्षा आहेत. त्यात शेवटची परीक्षा प्राज्ञ आहे. पहिल्या 2 परीक्षा ज्या आहेत त्या 1-1 वर्षाच्या आहेत आणि प्राज्ञ परीक्षा 1.5 वर्षाची आहे. या व्यतिरिक्त मनोबोध नावाचा एक आपण अभ्यासक्रम फक्त मनाच्या श्लोकांवर आहे, तो 1 वर्षामध्ये पूर्ण करता येतो. असा हा उपक्रम आहे. ह्याच बरोबर पत्रद्वारा दासबोध म्हणून आपली एक सेपरेट संस्था आहे. तर ती केळकर जे होते आप्पासाहेब केळकर त्यांनी ते दासबोधावर जसं मगाशी आपण सांगितलं बासनामध्ये बांधून ठेवायचं नाही, पूजा करायची नाही केवळ, तर पूजेबरोबर त्याचा अर्थही यावा. पूजा करू नये असं नाहीये. कारण मी केवळ फुल व्हायला म्हणजे पूजा होत नाही. तर मी तो आकलन करायला घेतला की ती एक फार मोठी पूजा आहे. त्या पूजेबरोबर त्याचं आकलन व्हावं, शब्द समजावेत ह्या हेतूने अत्यंत सोप्या भाषेत सोपे प्रश्न काढले. ते 3 परीक्षा पास केल्यानंतर लक्षात येतं की ह्या परीक्षा ज्या मी पास केल्या त्यातनं फक्त मला दासबोधाची गोडी लागलेली आहे. आता मला प्रत्यक्ष समजावून घेणं आवश्यक आहे. 3 परीक्षा झाल्यानंतर ते समजावण्याच्या दृष्टीने आपण तयार होतो. असा तो पत्रद्वारा दासबोध हा एक उपक्रम आहे. समर्थ विद्यापीठ हे समर्थांच्या सकल वाङ्मयावर खूपसं वाङ्मय घेतलेलं आहे. दासबोध पत्रद्वारा दासबोध आहे हा फक्त दासबोधापुरतं मर्यादित आहे. दासबोध एकच पुरे आहे. पण दासबोध वाचायला लागल्यानंतर आपणहून गोडी निर्माण होते की अजून काय लिहिलंय समर्थांनी तेही वाचावं. आणि मग त्यासाठी हा समर्थ विद्यापीठ हे सुरू केलेलं आहे. आणि आता ह्याचं कार्य सगळं समर्थ सदन मधून चालतं का? समर्थ सदन सातारा यातून विद्यापीठ समर्थ विद्यापीठ ह्या संस्थेचं कार्य चालतं. पत्रद्वारा दासबोध हे संपूर्ण पुण्यातून चालतं. दोन्ही यांचं कार्य वेगवेगळ्या ठिकाणाहून चालतं. त्या संदर्भातच एक प्रश्न बुवा आपल्याला की आपण वेगळ्या गावी जात असता किंवा देशापरदेशात जात असता तर तरुणांचा जो आजचा एकंदरीत दृष्टिकोन आहे अध्यात्माकडे बघायचा किंवा संत वाङ्मयाकडे बघायचा तर तो कसा बदलत चाललाय किंवा ते कितपत आकर्षित होत आहेत ह्या सगळ्या भागाकडे? खूप छान प्रश्न आहे हा. लोकमान्य टिळक म्हणायचं की आत्ता जे तरुण आहेत ते देशाचं भविष्य आहे किंवा आत्ताची जी मुलं आहेत ते देशाचं भविष्य आहे. या आत्ता सोशल मीडियामुळं जसे काही बॅड इफेक्ट्स आहेत असं आपण म्हणतो की व्हॉट्सॲप फेसबुक फार माणसं त्यात वेळ घालवतात वगैरे वगैरे, तसा त्याचा चांगला सुद्धा एक परिणाम आहे की लोकांना दासबोधाचा अभ्यास करूया. काही वेळा समर्थांच्या विरुद्ध काही लेखनं आली आहेत की बाबा खरंच शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ होते का फक्त आध्यात्मिक गुरु होते वगैरे वगैरे वगैरे. ही चर्चा जेव्हा सुरू झाली तेव्हा या तरुणांना वाटायला लागलं अरे करूया अभ्यास. आणि मग ती सज्जनगडाशी समर्थांच्या वाङ्मयाशी कीर्तन प्रवचनाशी जुळली जातात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, पूर्वीची जी पिढी होती ती पिढी कुठेतरी ज्ञानोबा तुकोबा समर्थ या वाङ्मय यांच्या चरित्राशी वाङ्मयाशी संबंधात होती. पण आजच्या तरुण पिढीला ही आध्यात्मिक पोषण मूल्य कमी मिळत आहे आणि त्यामुळं वीक व्हायला लागलेलो. आणि हे लक्षात आलं की अरे नाही जमत आहे हे. आणि म्हणून आता तरुणांची गर्दी इकडे वाढतीये, मुलांची गर्दी वाढतीये आणि आई वडील मुलांना घेऊन येतात प्रवचन कीर्तनाला किंवा गडावरती की बुवा आम्हाला हे करायचंय.
आणि विद्यापीठाचं कार्य आहे. हम्म. आता विद्यापीठाचं कार्य करणारे लोक आहेत किंवा आता पदाचं पुण्यात काम करणारे सगळे तरुण मुलं आहेत. तरुण मुलं आहेत. आणि बुवांच्या मार्गदर्शनाने, गडाच्या मार्गदर्शनाने खूप छान काम चाललंय. पण हा इथेच असा ओढा जाणवतो का देशाच्या बाहेर पण गेल्यावर असे काही आढळतात लोक? माझं तर वैयक्तिक मत आहे आपल्या देशात आहेच ओढ, पण परदेशी लोकांना जास्त ओढ आहे. कारण त्यांना या प्रकारचे कार्यक्रम कमी मिळतात. म्हणजे आता आम्ही गेली 7-8 वर्ष सिंगापूरला जात होतो बुवा, आम्ही मारुतीबाई दौऱ्यात असायचे, पादुकांच्या पूजा. ते म्हणले बुवा एंटरटेनमेंटचे कार्यक्रम खूप असतात, मनोरंजनाचे खूप असतात, मनोमंथनाचे नसतात. त्यामुळे तुम्ही दरवर्षी या. श्रावणात आम्हाला म्हणाले तीर्थक्षेत्र इथं आल्यासारखं वाटतं. आता US ला गेल्या वर्षी जाणं झालं, BMM मध्ये कीर्तन झालं, तिथेही मी समर्थांचं चरित्र सांगितलं. तर इतके लोक वैयक्तिक माझ्याशी, गडाशी आणि समर्थांच्या कार्याशी जोडले गेले. ते काम करत होते पण मध्ये काही तुटलं होतं हे संपर्क, तो पुन्हा जोडले गेले. आणि खूप म्हणजे 200 माणसं समर्थांच्या कॅलिफोर्नियामध्ये 200 माणसं श्रीमद भागवताच्या मिरवणुकीला होती. ऐकायला जास्त होती पण मिरवणुकीला बे एरियातनं तो मिरवणूक काढली आम्ही भागवत डोक्यावर घेऊन. आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय परदेशात सुद्धा. असं शिकलेली पण तरुण मुलं याकडे येत आहेत. आता शिक्षण हा विषय कसा आहे, शिकलात म्हणजे समर्थ म्हणाले एवं पोट भरवायची विद्या. पोट भरायची विद्या ती चांगलीच आहे, ती शिकलीच पाहिजे. पण अध्यात्म विद्या ही सगळ्यात श्रेष्ठ भगवंतांनी विभूती युगात सांगितलंय. अध्यात्म विद्या विद्यानाम, सर्वश्रेष्ठ विद्या कुठली आहे तर या शरीराला चालवणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य आणि मी एक आहे याचा अनुभव घेणं ही सर्वश्रेष्ठ समाधान देणारी विद्या आहे. तिकडे आपोआपच आता कल वाढतोय. हो हो हो. तुम्ही आता शिक्षणाचा उल्लेख केला तर ह्याच दृष्टीनं तुम्हाला सर थोडासा वैयक्तिक प्रश्न आहे की आपण स्वतः MBA HR ह्या विषय ह्युमन रिसोर्स घेऊन MBA केलं, तर त्याचा उपयोग मंडळाच्या कार्यपद्धतीत आधुनिकता आणण्यासाठी किंवा इतर सगळ्या कन्सेप्ट बदलण्यासाठी कितपत झाला? आपण MBA करतो ज्या वेळात MBA ची पुस्तकं माझ्या हातात आली, डिस्टन्स लर्निंग डेफिनेटली केलं कारण असं कॉलेजमध्ये जाऊन मला बसणं शक्य नव्हतं. ती पुस्तकं हातात आल्यानंतर त्यातले काही ठळक मुद्दे, ठळक गोष्टी, इंडेक्स बघितला आणि जेव्हा मी वाचायला घेतलं तेव्हा एक गोष्ट लक्षात आली, समर्थांव्यतिरिक्त ते काही सांगूही शकत नाहीत. समर्थांच्या वाङ्मयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्याला कन्सेप्च्युअलाइज करण्याचं, इंग्रजी नाव देण्याचं त्या लोकांनी काम केलंय. योग्यही आहे, छानही केलंय, त्याबद्दल वादच नाहीये. कारण आत्ताच्या काळामध्ये कन्सेप्च्युअलाइज करावं लागतं प्रत्येक गोष्ट आणि ती त्यांनी केली. समर्थांचे शब्द वेगळे आहेत, अर्थ तोच आहे. आणि ह्युमन रिसोर्स कसा वापरायचा तर आजीवन समर्थांनी तेच काम केलंय, ह्युमन रिसोर्सलाच वापरलेलं आहे आणि फॉर द बेनिफिट ऑफ ह्युमन बिंग ऍज अ होल. हे खूप वेगळं आणि विशेष आहे समर्थांचं आणि ते मी सांगत नाहीये, म्हणजे मला तर गर्वच आहे, मला अभिमान आहे कारण मी समर्थ भक्त आहे आणि समर्थांचे शिष्य आहे. पण सगळं जग आज सांगत आहे की ह्युमन माइंड म्हणजे काय हे मनोबोधातून कळतं आणि ह्युमन बिईंग कसा चांगला होईल हे दासबोधातून कळतं आणि ह्युमन बिईंगचं अल्टिमेट एम काय आहे हे आत्मारामातून कळतं. आणि हे समर्थांनी त्यावेळेस सांगितलं आणि HR मध्ये वापर होतोच कारण त्याचे आपल्याला कन्सेप्ट कळतात. त्यामुळे त्यातल्या काही ज्या कन्सेप्ट आहेत त्या अप्लाय करायचा प्रयत्न होतो. सगळ्या अप्लाय होत आहेत असं नाही, पण थोडंफार आपण आधुनिकीकरण आणलं. जसं मी सांगितलं ऑनलाईन आपण परीक्षा घ्यायला लागलो, ऑनलाईन वर्ग घ्यायला लागलो. आता आपलं सगळं ऑफिस कॉम्प्युटराइज झालेलं आहे, तर संकल्पना ह्या प्रकारे वापरता येतात. पण ह्या संकल्पना नवीन नाहीत, त्या समर्थांच्या वाङ्मयात आहेच पूर्वी. कारण समर्थांनी तर इतका विचार केला की बाग प्रकरण सुद्धा लिहिलंय, वीट कशी असावी ते लिहिलंय, घोडा कसा असावा ते लिहिलंय. म्हणजे समर्थांनी केवढा विचार करून ठेवलाय. तिथपर्यंत अजून आपली मंडळी म्हणजे ही संशोधक मंडळी पोहोचलेली नाही, ते त्यांनी आपल्याला रेडी उपलब्ध करून ठेवलंय. ही खूप मोठी देणगी आहे समर्थांची. तर त्याप्रमाणे चालू आहे काम. पण ही आधुनिकता जी आलेली आहे ऑफिसमध्ये, तुम्ही आता म्हणलं ऑटोमेशन झालेलं आहे सगळं वगैरे, तर ते आम्हाला सुद्धा जाणवती समर्थ भक्तांना. म्हणजे आम्हाला पुण्यात बसून किंवा कुठल्याही गावात बसून समजा आम्हाला वर्गणी द्यायची असेल किंवा काही पैसे द्यायचे असतील तर आम्ही इथून ऑनलाईन पाठवलं की आम्हाला एक 10 मिनिटात रिसेट येते. म्हणजे वैशंपायन बुवांना आम्ही नुसतं इकडून ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले की 10व्या मिनिटाला ती रिसेट मिळते. पूर्वी हे नव्हतं, त्यामुळं हे आम्हालाही लक्षात येतं आधुनिकता सगळी झालेली आहे. बरोबर आहे.
मकरंद बुवा, एक वेगळा प्रश्न आहे की समर्थ संप्रदायाला स्वरूप संप्रदाय असंही म्हणतात. बरोबर. तर त्याच्या मागची भूमिका काय आहे, म्हणजे काय लॉजिक आहे त्याचं? श्री समर्थांनी स्वतःच या संप्रदायाला स्वरूप असं नाव दिलेलं आहे, किंवा जे नाव परंपरेनं आलंय तो हा संप्रदाय आहे हे सांगितलंय. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ रामदासी. संप्रदायाची संकल्पना स्वच्छ व्हावी अशी होई आहे. स्वरूप संप्रदाय, संप्रदायाचा अर्थ असा सम्यक मार्गदर्शन करणारा. सम आणि प्र आणि दा हा धातू आहे, दोन गोष्टी अत्यंत व्यवस्थित असा मार्ग याला संप्रदाय म्हणतात. आणि तो काय देतो आपल्याला, तर आपल्याला आत्मज्ञानापर्यंत नेतो. आत्मज्ञान म्हणजे काय, तर आत्म्याचं ज्ञान. आत्मा म्हणजे कोण, तर मी, स्व. स्वचं रूप समजून देणारा संप्रदाय म्हणून स्वरूप संप्रदाय, ज्याला निरुक्त म्हटलंय वेदांनी. निरुक्त म्हणजे निश्चयेन उक्तम इति निरुक्तम. असंच का म्हणायचं याला, उगाच आपलं मला वाटलं म्हणून मी काहीतरी अमकं नाव दिलं तमकं नाव दिलं, असं आपल्याकडे नाहीच आहे परंपरेत. साधं जल नाव आलं तरी त्या जल असं का म्हणतात त्याला, सुवर्ण नाव आलं तरी सुवर्णच का म्हणतात, त्याचं निरुक्त काय हे वेद सांगतो. वेदाचे अर्थ लावण्याच्या ज्या पद्धती आहेत, 6 अंग वेदाची, त्यातला निरुक्त नावाचा अंग आहे. तसं स्वरूप, स्वतःचं खरं रूप, देह हे माझं रूप नाहीये, मन प्राण बुद्धी हे माझं रूप नाहीये, तर बुद्धीच्या आतमध्ये असणारं जे कूटस्थ चैतन्य वेदांताच्या भाषेत, तर ते माझं चैतन्य आहे. असं ज्या संप्रदायात गेल्यानंतर, प्रामाणिक अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं, तो हा संप्रदाय स्वरूप संप्रदाय. थोडक्यात तुम्हाला तिकडं नेणारा मार्ग, संप्रदाय म्हणजे रस्ता, असा त्याचा अर्थ माझे गुरुजी डॉक्टर काका आणि मंदाताई नेहमी सांगतात. तेच मी उत्तर आपल्याला दिलं. असा हा स्वरूप संप्रदाय जाणलेले अनेक रामदासी मंडळी ज्यांनी आयुष्य आपलं वेचलं गडासाठी आणि मंडळासाठी. तर आत्ताच्या या प्रसंगी प्रामुख्याने अशा कोणत्या लोकांची आठवण येते तुम्हाला? जुने रामदासी मंडळीची गडावर ज्यांनी संपूर्ण देह तन मन सगळंच्या सगळं अर्पण केलं, अशी खूप मंडळी होऊन गेली. प्रामुख्याने दिनकरबुवा रामदासी, जे पहिले कार्यवाह होते, पहिले कार्यवाह मंडळाचे दिनकरबुवा, त्यांच्या वेळेचा एक फळी म्हणूया अशी मंडळी होती, ज्यामध्ये दत्ताबुवा होते, भास्कर बुवा होते, अय्या बुवा होते, कुलकर्णी बुवा होते, त्याच्यानंतर गद्रे बुवा होते, करमरकर बुवा होते. त्याच्या व्यतिरिक्त अजूनही जुनी मंडळी अनेक जण झाली. अण्णाबुवा होते, जे आपले कार्याध्यक्ष होते, अण्णाबुवा कालगावकर, खूप मोठे अधिकारी होते ते. तसेच भास्कर बुवा अधिकारी होते, दत्ताबुवा अधिकारी होते. ही सगळी मंडळींनी स्वामींना बघितलेलं होतं आणि परमार्थामध्ये मार्गदर्शन करू शकतील इतक्या योग्यतेची ही मंडळी होती. त्यांचं लिखाणही आहे उपलब्ध. त्याच्यानंतर परमादरणीय मारुती बुवा रामदासी आहेत, आज सगळ्यांना नाव माहिती आहे, ज्ञात आहे. त्यांनी म्हणजे सगळं अर्पण केलं हे म्हणणंही कमी आहे. असं होतं की ह्या सगळ्या मंडळींनी हे सगळं सर्वस्व अर्पण केलं. तर मारुतीबुवांच्या काळातलीही काही मंडळी आहेत की आजही आहेत. उदाहरणार्थ अभ्यंकर बुवा आहेत, गणपती बुवा आहेत, त्याच्यानंतर नाव घेतलं गद्रे बुवा होऊन गेले. इतरही अच्युत बुवा जोशी म्हणून होते गडावरचे. इतरही काही मंडळींची नाव, ही सगळी मंडळी. आणि आजही काय, जसं दामोअण्णांचं नाव घेण्यात आलं, ती ही वयस्क होती. गडावर राहून कार्य करणारी ही सगळी मंडळी होती. त्याचप्रमाणे शेंबेकर बुवा आता सदन मध्ये असतात. गडावर न राहता देखील अनेक रामदासीपणाने राहिलेली मंडळी आहेत की जी समर्थ भक्त आहेत. आता मकरंद बुवाने शिक्षण घेतलेलं आहे, ते दौऱ्यामध्ये फक्त हाक मारायचा अवकाश असतो आणि मकरंद बुवा उभे राहतात, हा अभिमानाचा प्रश्न नाही. ते सांगतात तरी योगेश अधिकाने सांगितलंच. म्हणजे इतक्या हक्काने जे येऊ शकतायत आणि अधिकाराने बोलू शकतात, अशी खूप मंडळी आज आहेत. ह्या सगळ्या लोकांचं खरं सांगायचं म्हणजे नावं घेणं शक्य नाहीये. मी नेहमीच कीर्तनात सांगतो की अक्षरशः जशी दधीचिन्नी देवकार्याकरता आपल्या अस्थी दिल्या, तशा रामदासी लोकांनी समर्थांच्या या कार्याकरता आपले हाडं अर्पण केली. हो, फक्त कृतज्ञतेनं डोळ्यात पाणी यावं आणि हात जोडावेत. आज जे काही गडाचं वैभव दिसतंय, शिवथरगडीचं दिसतंय, इव्हन चाफळमध्ये किंवा डायरेक्टली वा इनडायरेक्टली, म्हणजे सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी, जरा मी इंटरफेअर केलं, क्षमा करा, की केळकर नावाचे स्वामींचे शिष्य होते, त्यांना कुरवपूरला पाठवलं. कुरवपूरला सगळी केळकर महाराजांच्यामुळे डेव्हलपमेंट झाली. अण्णासाहेब गाडगीळ म्हणून होते, त्यांना गोंदवल्याच्या इथे पाठवलं. आणि बापूसाहेब गोखले वगैरे ही मंडळी सगळी, आणि यांनी
वास्तविक गडावरचे अनुग्रह आहेत, पण गोंदवलेकर महाराज माझे गुरु आहेत. आज मी त्यांना पाहिलंय गाडगिळांना. एकदा दौरा आपला परत आला होता तेव्हा अण्णाबुवा आम्ही सगळे गेलो होतो, तेव्हा काय डेव्हलपमेंट केली आता गोंदवल्याचं, काय छान चाललंय. त्यात गाडगिळांचं म्हणजे स्वामी महाराजांच्या स्वामींच्या शिष्यांचं हे केवढं आहे. पीठापूरचे रामस्वामी हे स्वामींचे शिष्य पीठापूरला जातो. हो हो. जसं गोंदवलेकर महाराजांनी पोद्दार नावाच्या एका शिष्याला हैदराबादला पाठवून तू तालीम काढ, तसं स्वामींनी किंवा या समर्थ संप्रदायाने कार्य केलंय. डायरेक्टली वा इनडायरेक्टली खूप मोठं काम यांचं आहे असं आम्हाला वाटतं. त्याचं काही श्रेय घेतो असा अर्थ नव्हे, पण हा आमचा कायम सर्वार्पण भाव राहावा एवढीच या सगळ्या संतांना प्रार्थना आहे असं. तरी आपण 12 वर्ष गडावर राहिलेले आहे, तर त्यावेळेच्या काही आठवणी, मी येतोच बुवा तुमच्याकडे परत, तर त्याच ओघामध्ये तर आपल्याला काय आठवणी सांगता येतील? पुष्कळ पुष्कळ आठवणी आहेत. सज्जनगडावरती मी माझ्या 17व्या वर्षी गेलो, 87 साल होतं. तेव्हा गडावरती आदरणीय बाबा बेलसरे यायचे दासनवमी उत्सवात, आणि त्यांची सगळी टीम, आपली गोंदवल्याच्या लोकांची टीम, तिथले सगळे पंच कमिटी म्हणतात ते, तर त्यांना समाधीत दर्शनाला घेऊन जा. अशा छोट्या छोट्या गोष्टीत मला जाणवायचं की ही मंडळी कशी समाधीला नमस्कार करतात. विश्वनाथ ब्रह्मचारी यायचे आणि दासनवमी उत्सवातलं पहिलं प्रवचन समर्थांच्या समाधी समोरचं त्यांचं असायचं. 8 ते 9, 9:30 असा म्हणजे झंझावात म्हणजे. आणि तेव्हा माझ्याकडं माईक लावायचं काम होतं. ते माईक लावण्याला कंपल्सरी त्याची इच्छा असून तर नसो बसावंच लागतं तिथं. तर त्यामुळे अगदी जवळून लोक पाहायला मिळाले. त्यानंतर स्वामी वरदानंद भारती गडावरती यायचे. तर संन्याशी लोकांना जेवायला वाढायची काही पद्धती असते, त्याचे मंत्र आहेत. डोक्यावर तुळशीपत्र ठेवायचं असतं, पानाला तूप लावून घ्यायचं असतं, त्यांना अमके पद ते आणायचे. माझं शिक्षण झालं होतं म्हणून मारुती म्हणायचे तू पुढं जा. किंवा आता कॅप्टन आनंद बोडस म्हणून मुंबईचे एक विमान प्रशिक्षक, जुहूच्या बॉम्बे फ्लाइंग क्लबचे तिथले शिक्षक होते, ते यायचे. ते मारुतीवाना म्हणले आम्हाला रामदासी माणसांना विमान शिकवायचे. मारुती म्हणले मकरंदला घेऊन जा. हे वैयक्तिक माझ्याही आठवणी आहेत आणि अशा पुष्कळ पुष्कळ आठवणी आहेत की जिथे मला ही उदात्तता उन्नतता बघायला मिळाली आणि खूप चांगले संस्कार मिळाले. काही वेळा कठोर बुवा, काही वेळा रागवायचे पण. एकदा मला आठवतंय माझ्याकडनं काही चुकलं, बुवा म्हणले तुला महिनाभर संध्याकाळी जेवायला मिळणार नाही. मग गुपचूप मी जेवायचो. म्हणजे वडील किंवा आईच आपल्या मुलांना शिक्षा करू शकतात. बुवांनी जसं मला शिकवलं किंवा मार्गदर्शन केलं तसं कठोरही वागायचे. खूप चांगल्या आठवणी आहेत. आता तुम्ही जो माईक लावायचा जो उल्लेख केला, तर ते आम्हाला दौऱ्यात नेहमी जाणवतं. म्हणजे डिव्हिजन ऑफ वर्क जे प्रिन्सिपल आहे ते इतकं परफेक्ट केलेलं आहे तिथे की 5 मिनिटात सगळा सेटअप उभा राहतो. त्या पेटीमधनं लगेच हे रेकॉर्डिंग करणारे लोक लगेच लावून, तर ते कसं सगळं जमतं? लगेच होण्यासाठी ना, म्हणजे एखादी गोष्ट इफेक्टिव्हली व्हायची तर त्या इफेक्टिव्हनेसच्या मागे डेडिकेशन हा भाग सर्वात महत्वाचा असतो. आता सो आपण हे सगळं करतो ते रेणुकादास भोपी हे ती सगळी सिस्टीम बघत आहात. प्रत्येक मनुष्याचं डेडिकेशन असतं आणि ते त्याच इंटेन्सिटीने करतात, म्हणून प्रचार दौरा सफल होत आलाय आजपर्यंत. काही उणीवा राहतात, उणीवा प्रत्येक कार्यात असतात. उणीवा नाही झाला तर नॅचरल वर्कच नाही, पण त्यातलं मागचं जे त्यांचं डेडिकेशन असतं, संपूर्ण अर्पण करून काम करणे, असंच ह्या सगळ्या जुन्या, आता बुवाने सांगितलं जुन्या रामदासी लोकांनी केलं. तुम्ही मगाशी आठवणी विचारत होते, मला एक आठवण झाली होती. मी नव्हतो डेफिनेटली, पण ही जी दिनकरबा वगैरे ह्या सगळ्या लोकांच्या काळामध्ये दुपारचं जेवण कसं तरी होत असे, रात्रीच्या जेवणाला सुट्टीच असायची, नसायचं, शेंगदाणे वगैरे खात असत. मग आपले ते लखुनाना पुरोहित म्हणून होऊन गेले, ते काय करायचे, मे महिन्यामध्ये आंब्यांची रास रचायचे आणि सगळ्या रामदासी लोकांना बोलवायचे, आता मनसोक्त खाऊया. ते पण रामदासीच होते. आठवण साधी आहे ही, पण उपलब्धीच नाही. पण त्यावेळा त्यांच्याकडे जे जमेल, मग प्रत्येक जण आय्याबुवा केशर विकायचे आणि त्यातनं जे येईल त्याच्यातनं कुठे समर्थांचं वाङ्मय प्रकाशित करू, कुठे डेव्हलपमेंट करू, एखादी खोली बांधू. म्हणजे येणाऱ्या स्वतःसाठी नाही बरं का, ही खोली यात्रेकरूंसाठी बांधू, हा मुद्दा होता. आणि असंच करता करता प्रचार दौरे झाले आणि आज सज्जनगडावर कितीही मंडळ तर राहण्याची सोय निर्माण झाली. आणि त्याच मंडळाचा एक महत्वाचा भाग प्रचार दौऱ्यातनं कीर्तनातनं व्हायचा. करमरकर बुवा, परमादरणी करमरकर बुवा, त्यांच्यानंतर शेंबेकर बुवा आणि मग आता मकरंद बुवा, ही ती धुरा पूर्णपणे आणि त्याच पद्धतीने चालवत आहेत. मी तर म्हणेन, म्हणजे मी मागची गर्दी बघितली, आपले भाटे बुवा असायचे प्रवचनाला, त्याच्या आधी अनेक जण होते,
ह्या लोकांनी प्रवचन कीर्तनातनं जी गर्दी गोळा केली आणि त्यामुळे लोकांना कळलं की कसं काम चालू आहे. लोकांना जर कळलंच नाही काम काय करताहेत तर लोक म्हणजे मदत करायला तयार असतात, पण त्या मदतीचं चीज होईल की नाही ह्याचा विश्वास द्यावा लागतो लोकांना, आणि ते देण्याचं काम ही कीर्तनकार मंडळी करत असतात. आणि ते दाखवून देतात आपलं कार्य चांगलं आहेच, पण ते समजलंच नाही तर कसं होणार. लोकांपर्यंत पोहोचलं ते काम हे करत आलेले आहेत आणि अशा गोष्टी मंडळ करत आलेलं आहे. त्यामुळे ह्याच लोकांमुळे आज आपण इथे आहोत, म्हणजे मी आज छानपैकी बसू शकतोय, निवांत गडावर राहू शकतोय. ह्याचं कारण ही पूर्वीची मंडळी जी त्यांनी आपलं आयुष्य अर्पण केलं त्याची फळं खरं तर आम्ही भोगतो असं म्हणायला काही हरकत नाही. आता ह्याच उत्तराला किंवा ह्याच प्रश्नाला अनुषंगिक शेवटचे 2 प्रश्न मी दोघांनाही असे विचारतो की आता नवीन लोकांना मंडळाला जर जोडायचं आहे की त्यांनी आता मुलाखत बघितली असेल का बरेचसे कार्य बघत असतील, तर त्यांनी कशा प्रकारे अप्रोच व्हावं आपल्याला आणि काय प्रकारे मदत करावी असं तुम्ही सांगाल? दोघांनाही हा प्रश्न आहे. मदत 2-3 प्रकारे केली जाते. ज्याच्याकडे काळ आहे, वेळ आहे द्यायला, त्यांनी आपापला वेळ जेव्हा केव्हा शक्य असेल तिथे आपलं हे जसं समर्थ विद्यापीठ आहे, पत्रद्वारा दासबोध आहे, शिवथरगड आहे, सज्जनगड आहे, या ठिकाणी स्वतः येऊन 2 दिवस मला वेळ तर मी 2 दिवस येऊन सेवा करीन. मला आपण सेवा सांगा, मी सेवा अर्पण करीन. मला जास्ती कालावधी आहे तर ते जास्ती कालावधीसाठी येऊ शकतात सेवेला. एखादा मनुष्य आमच्यासारखं समजा कोणी तर म्हणे बाबा मला संपूर्ण माझं आयुष्य समर्थानच अर्पण करायचं आहे. आम्ही काही खूप केलंय अशातला भाग नाही, बुद्धीची प्रेरणा ते देतात, पण अशी प्रेरणा कोणाला तरी होत असते, पाऊल पुढे पडत नसतं. त्यांनी पाऊल पूर्ण निश्चयाने पुढे टाकावं आणि सज्जनगडावर यावं, शिवथरगडीकडे यावं, कारण हे कार्य पुढे कोणीतरी नेलं पाहिजे. आणि समर्थ या संप्रदायाकडे बघताहेत. समर्थांनीच मागणं मागितलं रामाला की मी जे एवढी फळी उभी केलेली आहे हे कार्य पुढे कोण करणार, मग मला भरपूर माणसं लागतील. समर्थ म्हणाले, प्रभूंनी त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले भरपूर माणसं लागतील असं नाही, पण ह्या संप्रदायाची जबाबदारी मी घेतो. हे प्रभूंचा आशीर्वाद आहे आणि त्याचं काव्यच आहे मुळी ते तसं की तुम्ही निश्चिंत राहा, हे काम आम्ही पुढे चालवणार आहोत. कारण हे काम रामदासी म्हणून आपण माझ्याकडे किंवा मकरंदभाऊंकडे किंवा अन्य रामदासींकडे बघत असाल, पण ते आमचं काम नाही, ते काम समर्थांचं आहे. सूत्र त्यांच्या हातात आहेत, आम्ही फक्त कठपुतली आहोत आम्ही. तर ह्याच निश्चयाने जे कोणी म्हणतील त्यांच्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे. आर्थिक मदत करू शकतात, वेळेने मदत करू शकतात, विचारांनी मदत करू शकतात, कोणी सल्ला देऊन मदत करू शकतात की बाबा माझी ह्याच्यात एक्सपर्टाईज आहे, मी ह्याच्यातनं आपल्याला माझी सेवा अर्पण करू शकतो. कारण ती मदत आम्हाला नाहीये, या देश आणि धर्म कार्याला आपली मदत जाणार आहे, हेच सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. बुवाई आणि आपल्या मंडळाच्या साईटशी जोडायचं असेल तर ते नाम जवळ सावकाश सेवा मंडळ काहीतरी आहे ना. आपली यूट्यूब चॅनल आहे श्री समर्थ सेवा मंडळ, ह्या नावाने यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यानंतर फेसबुक पेज आहे श्री समर्थ सेवा मंडळ. त्याच्यानंतर श्री समर्थ सेवा मंडळ .org नावाची आपली साईट आहे, वेबसाईट आहे श्री समर्थ सेवा मंडळ .org किंवा ssm.com, समर्थ सेवा मंडळ .com .org .net कुठूनही गेलात तरी आपण मार्गाने कुठलेही जावा, आपण मंडळाकडे म्हणजे या समर्थ कार्याकडे येणार आहात. श्री समर्थ सेवा मंडळ .org नावाची आपली साईट आहे. तर सर्च केल्यानंतर आपल्या सगळ्यांना ती उपलब्ध होईल. त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे, आपल्या कार्यालयाचा नंबर आहे, तर आपण तो यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला सगळ्यांना मिळेल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कार्यालयाचा नंबर देऊ शकतो, त्याच्यावरनं लोक संपर्क साधू शकतात. आणि अजून चांगलं साधन म्हणजे सज्जनगडावर या, दर्शनही होईल, पवित्र ठिकाणी आपण याल आणि सगळ्यांची भेटही होईल. आपण काय सांगाल बुवा? बुवानी सगळं सांगितलंच आहे, पण बोलल्याशिवाय गप्प बसत नाही, तोच कीर्तनकार असतो. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी, अनंत कवींनी वर्णन केलंय. नामे जो सज्जन जो नृपे वसविला, स्वतः महाराजांनी स्थापन केलेली ही सगळी व्यवस्था त्यावेळची. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला गुरुदक्षिणा म्हणून समर्थांना दिला. समर्थांनी तिथे सज्जन लोकांचं संमेलन भरवलं म्हणून त्या गडाचं नाव, आधी परळीचा किल्ला होता, नवरसतारा होतं, अश्वलायनगड होतं, समर्थांनी सज्जनगड. सज्जन नावे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी, साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्यांचे श्री, तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. हा श्लोक अत्यंत अंतःकरणात धारण करावा. गडावर यावं आणि गडावर येताना आपण समर्थांकरता आलोय
हे पक्क लक्षात ठेवावं, म्हणजे संप्रदायाचं कार्य बरोबर होणार आहे. समर्थ सेवा मंडळ या नावाचंच बघा ना, श्रीधर स्वामींनी नाव काय सुचवलं. सेवा. आमच्या कोणी असा म्हणत नाही कोणी की आम्ही कोणाला अनुग्रह देत नाही. आमच्याकडे लोक येतात, बुवा आम्हाला मार्गदर्शन करा. मार्गदर्शन करू, आम्ही तुम्हाला शेअर करू थोडक्यात आमची माहिती, पण आमचा अनुग्रह मिळणार नाही. अनुग्रह पादुकांचा मिळेल. आम्ही फक्त ॲज एजन्सी आहोत, एजंट सारखे. समर्थ आणि तुम्ही शिष्य. आम्हाला स्वतःचं महत्व वाढवायचं नाही. समर्थांनी कधी सांगितले, समर्थांची ओवीच आहे दासबोधातली, की आमुची प्रतिज्ञा आईसी, काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत राहावे. कुठेही आम्हाला, आता दिनकर बुवा इतके मोठे होते, पण दिनकर बुवांची समाधी आहे का हो? इतके मोठे आमचे मारुती बुवा होते, पण ही चर्चा झाली, बुवा म्हणले असलं काही करू नका, नंतर फोटो लावू आम्ही फक्त आठवण म्हणून. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणजे श्रीधर स्वामी महाराज तर साक्षात्कारी महापुरुष होते. ते म्हणाले मी गडावर नाही समाधी घेणार, म्हणून इतक्याला माझ्या गुरुचं महत्व कमी होता कामा नये. म्हणून नवीन लोकांना माझा निरोप हाच असतो, सगळ्यांशीच मी बोलतो आता या निमित्ताने बोलतोय, की गडावर आपण रामा करता समाधी करता आलो असा विचार करा. समर्थांच्या कार्याकरता आलो म्हणजे समर्थांना अभिप्रेत असणारं समर्थ सेवा मंडळाचं कार्य, समर्थ सेवा करणारं मंडळ, हे कार्य प्रत्यक्षात होईल. आणि ते निस्पृहतेनं होईल, अजिबात श्रद्धेला धक्का न लावू देता. कारण इतकं प्रदूषण सगळीकडे होत चाललंय, या प्रदूषणामध्ये आपल्या श्रद्धेला धक्का लागेल की काय अशी एक शंका निर्माण होते. म्हणून स्ट्रॉंग झालं पाहिजे. आणि सगळ्यांचीच आपण आदरण, सगळीकडेच समर्थ आहेत. माझा गुरु नाही असं ठिकाण कुठलं? स्वामी सांगायचे की गडाच्या कणाकणात समर्थ भरले. म्हणून श्रीधर स्वामी प्रतीक बुवांनी मला ती जागाही दाखवली. स्वामी गडावर यायचे त्यावेळेला परळीकडूनच रस्ता होता, इकडून रस्ता नव्हता. स्वामींचं मत असं होतं, जास्त सुविधा गडावर करू नका, नाही तर ज्यांना समर्थ भक्ती नाही तेही गडावर यायला लागते. पिकनिक पॉइंट होईल तो. हे तीर्थक्षेत्र आहे म्हणून तिकडून यायचे स्वामी. आणि साष्टांग नमस्कार समाधीला घाल, या सज्जनगडाला, अख्ख्या त्या फोर्टला, त्या किल्ल्याला नमस्कार घालायचे. माझ्या गुरुचं हे स्वरूप आहे. आणि मग पाऊल पुढे टाकायचे. हाच भाव आपण जर ठेवला तर स्वामींना जसं दर्शन झालं तसं अगदी दर्शन झालं नाही समर्थांचं, तरी आपल्याला काय हवं नको पाहत समर्थ आपल्याला आतून आणि बाहेरून सांभाळतील, असं माझी श्रद्धा मला सांगते. आणि तेच मी शेअर करू इच्छितो. श्रीराम. खूप छान. खरं तर 70 वर्षाचा आढावा अर्ध्या एक तासात घेणं खूपच अवघड आहे, म्हणजे अशक्यप्रायच गोष्ट आहे. परंतु बुवा जसं तुम्ही कीर्तनात सांगतात की गागर में सागर भरणा, तसं अर्ध्या पाऊण तासात आपण हा आढावा घ्यायचा प्रयत्न केला. आणि योगेश बुवा आणि मकरंद बुवा, तुम्ही सर्व दर्शकांना ही माहिती दिली. आणि माझ्यासाठी तर हे जे आपण बकेट लिस्ट म्हणतो, राहिलेली कामं, त्यातलं एक खूप मोठं काम होतं की मला अशी संधी मिळावी. त्यामुळे मी व्यक्तिशः आपल्या दोघांचे आणि मंडळाचे आभार मानतो. आणि धन्यवाद. जय जय.